नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर श्रीकांत मीरा बळीराम भोवते, नक्षलवादाचा अभ्यासक म्हणून या ठिकाणी आपल्यासमोर हा विषय मांडायला आलेलो आहे। मुळात माझा जन्म नक्षल प्रभावित भागात झालेला आहे। त्याच भागात मी तारुण्यापर्यंत वाढलेलो आहे आणि उच्च शिक्षणासाठी PhDचा विषय म्हणून नक्षलवाद हा विषय स्वीकारला। त्यामुळे नक्षलवाद जमिनीवर कसा आहे आणि सैद्धांतिक आधारावरती त्याची मांडणी कशा पद्धतीने होते या दोन्ही अंगांना मी जोडून बघितलेलं आहे। खरं म्हणजे मागील 8-10 वर्षापासून भूमकाल नक्षलविरोधी संघटना म्हणून आम्ही एक संघटना चालवित आहोत आणि या संघटनेच्या वतीने आपल्या अनुभवाच्या आधारावरती नक्षल प्रभावित भागामध्ये काही विकास कामाची प्रोसेस कशा पद्धतीने आणता येईल त्यावरती आमचं चिंतन चालू आहे। तसे कार्यक्रम आम्ही लावले आणि त्यातून जे अनुभव आमच्या डोळ्यासमोर आहेत, तर नक्षलवादाचा एक वेगळा अंग जो आम्ही बघितला तो कदाचित सामान्य लोक बघू शकत नाहीत। सात फाउंडेशन यांनी मला या विषयावरती बोलायला आमंत्रित केले। हा विषय किचकट विषय आहे आणि ज्या महत्त्वाचा विषय आहे, देशासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। का महत्त्वाचा आहे हे पुढील भागामध्ये तुम्हाला लक्षात येईल आणि खऱ्या अर्थाने या देशातल्या प्रत्येक नागरिकांनी हा विषय समजून घ्यायला पाहिजे, याची फार नितांत गरज आहे। आणि त्यामुळे या सात फाउंडेशननी या किचकट विषयावरती मला बोलायला आमंत्रित केलं। यासाठी मी त्या सात फाउंडेशनच्या सगळ्या टीमचे आणि कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझा विषय पुढे रेटतो आहे। मित्रांनो, हा विषय साधा नाही। या विषयाला या देशामध्ये 50 वर्ष झाल्याचं नक्षलवादी स्वतः मान्य करतात। माझा अनुभव असा आहे की हा विषय 50 वर्ष आधीपासून या देशामध्ये आहे आणि त्याचे काय परिणाम या देशांनी भोगलेत त्याची तुलना या देशातल्या अन्य समस्यांसोबत जर आपण करतो तर लक्षात येतं की ही समस्या देशातल्या सगळ्या समस्यांपेक्षा जास्त किचकट आणि अत्यंत विघातक अशी आहे। आपल्या लक्षात असेल की नक्षलवाद जेव्हापासून देशात सुरू झाला तो पीक टाइम मध्ये जेव्हा होता तर शासकीय आकड्याप्रमाणे साधारणतः 12 राज्यामध्ये आणि जवळपास 250हून अधिक जिल्ह्यांमध्ये नक्षलवादाचा प्रभाव दिसून येतो। गेल्या काही वर्षांमध्ये हा प्रभाव कमी होत गेला। एकूणच जे राज्य नक्षल प्रभावित कालच्या काळामध्ये सांगितली जात होती ते प्रभावित राज्य आहेत, याचा अर्थ की त्या राज्यामध्ये नक्षलवाद्यांची लष्करी कार्यवाही होते, लष्करी प्रभाव त्या भागामध्ये आहे आणि ते राज्य म्हणून नक्षल प्रभावित राज्य संबोधले जातात। याचा अर्थ की फक्त तेवढ्या राज्यामध्ये नक्षलवाद आहे असं नव्हे। नक्षलवादाचे अंग जेव्हा आपण पुढे बघणार आहोत तेव्हा तुमच्या लक्षात येईल की शासन म्हणते ते 12 राज्यच नव्हे, ह्या देशातल्या सगळ्या राज्यामध्ये नक्षलांचा वावर आहे। त्याचे विविध पैलू, त्याचे विविध अंग जे आहेत ते जे तुमच्या लक्षात येईल तेव्हा समजेल तुम्हाला की नक्षलवादाचा प्रभाव या भारतातल्या प्रत्येक राज्यात म्हणजे जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी आणि कलकत्ता ते मुंबई ह्या संपूर्ण भारताच्या संपूर्ण प्रदेशामध्ये नक्षलवादाचा प्रभाव मात्र आहे। अलीकडे नक्षलाचा लष्करी जो प्रभाव आहे तो कमी होत गेला आहे आणि आता सध्या सगळ्यात जास्त संवेदनशील भाग जो मानला जातो तो छत्तीसगड सगळ्यात जास्त हॉट असतो। नेहमी त्याच्यावरती घटना आपल्याला ऐकायला भेटतात। त्याशिवाय झारखंड, ओरिसा, आंध्र प्रदेशचा भाग, आता तेलंगणा हा जो आहे तो आता जास्त महत्त्वाचा ठरतो त्यासाठी। आणि ह्या भागाला लागून असलेला महाराष्ट्राचा जो भाग आहे तो भाग आता मात्र सगळ्यात जास्त प्रभावित, म्हणजे किंबहुना छत्तीसगडमध्ये जी दहशत नक्षलवाद्याची आहे, जे संवेदनशीलपणा आपण छत्तीसगडला अनुभवतो ते तेवढंच संवेदनशील भाग आपल्या महाराष्ट्राला लागून असलेला हा बॉर्डरचा भाग आहे, ते तालुके मात्र प्रभावित आहेत। 90च्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जर आपण नक्षलवादाचा जर लक्षात घेतोय प्रभाव तर तुमच्या लक्षात येईल की साधारणतः नांदेड, यवतमाळ, त्यानंतर इकडे नागपूरचा काही भाग, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा हे जे जिल्हे आहेत हे सगळ्यात जास्त प्रभावित मानले जात होते।
मागील काही काळामध्ये नक्षलवादाचा लष्करी प्रभाव आता मात्र कमी झालेला आहे आणि गडचिरोली आणि गोंदिया या 2 जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये आता ते संकुचित होऊन राहिलेले आहे, परंतु नक्षलवाद मात्र संपलेला नाही. आणि या भागामधून नक्षलवाद, ज्या भागातून नक्षलवाद कमी झालेला आहे म्हणजे संपलेला आहे असा जर आम्ही अंदाज बांधणार असू तर हा आमचा अंदाज मात्र चुकणार आहे. का बरं या देशासाठी नक्षलवाद हा विषय अत्यंत महत्वाचा आहे समजून घ्यायला? याचे काही कारण आहेत मित्रांनो. मी थोड्या वेळाआधी याचा उल्लेख केला की या देशात आतंकवाद किंवा अन्य कुठल्याही समस्यांनी जितके गंभीर परिणाम आम्हाला भोगायला लागले नसतील त्यापेक्षा जास्त परिणाम आम्ही या देशामध्ये नक्षलवादाच्या निमित्ताने भोगलेले आहेत. आणि आकडेवारीच्या आधारावरती आपण तर बघितलं तर त्याची संवेदनशीलता मात्र ते लक्षात येते आहे. आता किती नक्षलवादी या देशामध्ये असतील साधारणतः? जर एवढा भयावह परिस्थिती या देशामध्ये जर नक्षलवादामुळे आहे तर किती नक्षलवादी साधारणतः या देशात असतील? मी महाराष्ट्राचा जर आत्ताचा उल्लेख जर केला म्हणजे पीक अवरमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवादी होते, परंतु आत्ता मात्र जेव्हा नक्षलवाद्यांचा संख्येचा आम्ही जेव्हा विचार करतो तर माझा एक असा अंदाज आहे, शासकीय आकड्याचा अंदाजावरनं माझा असा अंदाज आहे की साधारण 400 ते 450 नक्षलवादी महाराष्ट्रामध्ये असतील. आता 400 ते 450 नक्षलवादी महाराष्ट्रात आणि एकूण प्रभावित जे राज्य आहे त्या राज्यांचा जर संपूर्ण आकडेवारी जर आपण गोळा करायचा विचार केला तर ही आकडेवारी साधारण एक 50,000 ते 70,000 किंवा 80,000 या घरामध्ये जाईल. याचा एकूण म्हणजे त्याला काय म्हणतात की बरोबर असा आकडा कोणी सांगू शकत नाही, परंतु एक अंदाज जो आहे त्या अंदाजाप्रमाणे साधारणतः ह्या रेशोमध्ये आपल्याला पाहायला भेटू शकतात. त्यापेक्षा कमी अधिक असतात. एखाद्या राज्यातली नक्षलवाद्यांची संख्या जर कमी झाली तर दुसऱ्या राज्यातून नक्षलवादी या राज्यामध्ये जाऊन त्या राज्यातली ते उणीव भरून काढायचे प्रकार साधारणतः नेहमी होत असतात. त्याच्यामुळे नक्षलवाद्यांच्या संख्येचा जो फ्लो असतो तो कमी अधिक होत असतो, तो एकसारखा मात्र तुम्हाला भेटत नाही. मी 90च्या काळातला जो तुम्हाला उल्लेख सांगितला की 90च्या काळामध्ये यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा हे 4-5 जिल्हे जे आहे ते सगळ्यात जास्त संवेदनशील होते आणि त्यातल्या अनेक म्हणजे बॉर्डरला लागून असलेल्या जे तालुके आहेत त्या तालुक्यांमध्ये नक्षलवाद्याचा वावर जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये होता, हे तुमच्या लक्षात येईल. नक्षलवाद हा विषय का आज महत्वाचा ठरतोय समजून घ्यायला. आम्ही नक्षलवादाविषयी अनेकदा ऐकलंय की नक्षलवाद हे आहे, नक्षलवाद ते आहे, नक्षलवाद एक सामाजिक संघटना आहे, नक्षलवाद हे या देशामध्ये काहीतरी वाईट जे काही चालू आहे त्या वाईट व्यवस्थाला नियंत्रित करायसाठी आलेली यंत्रणा आहे. अशा पद्धतीने एक गोलमोल स्वरूपामध्ये अनेक लोक भाषणामध्ये अनावधानाने बोलून जातात आणि त्याच्या संदर्भात त्यामुळे नक्षलवादाच्या बाबतीमध्ये वेगवेगळे संदर्भ, वेगवेगळे म्हणजे आकलन असे प्रस्थापित आहेत. म्हणजे एक कोणी एखादा व्यक्ती सांगेल की त्याच्यावरती अन्याय होत आहे ते दूर होत नाही म्हणून मी नक्षलवादी का होऊ नये अशी ते भावना व्यक्त करतात. एक सामाजिक समाज काय म्हणता येईल त्याला की एक समाजसेवक आहेत, मोठे अवॉर्ड प्राप्त आहेत, एका भाषणामध्ये बोलता बोलता ते बोलले की या देशातली विषमता ज्या दिवशी संपेल त्या दिवशी या देशातून नक्षलवाद संपलेला असेल. नक्कीच की कुठल्याही बंडडी किंवा कुठल्याही अशा संघटना ज्या उभ्या होत्या तर कुठल्या ना कुठल्या कारणं असतात, त्या कारणाशिवाय होत नाही. परंतु खऱ्या अर्थाने या देशातून अशी कुठली विषमता एका रात्रीतून संपेल का? जगातल्या प्रत्येक राज्यातून अशा विषमता संपलेल्या आहेत का? आणि समजा त्या विषमता संपल्या तर खरंच नक्षलवाद संपुष्टात येईल याची कोणी ग्वाही देऊ शकतो का? तर मित्रांनो, की हे भाकीत अनावधानाने बोलणारे शब्द हे बोलायला बरे असतात पण याचं वास्तव मात्र ते खरं नाही, म्हणजे ते वास्तविक नाही, ते आभासी अशा स्वरूपाचे असतात. नक्षलवादाचे परिणाम तुम्ही जर बघाल तर लक्षात येईल की गेल्या 8-10 वर्षापासून मी मायन्युटली ह्या विषयाला बघतोय. भारत देशाने एकदा डिक्लेअर केलं होतं की नक्षलवाद आणि भारत या दोघांमध्ये सीज फायर करावं, नक्षलवादावरती चर्चा व्हावी अशी अनेकांची इच्छा आहे. आम्हालाही वाटतं की नक्षलवाद संपायला त्यांच्यामध्ये संवाद व्हायला हवा. पण संवाद कधी होणार? संवाद होईल जेव्हा दोन्ही पक्षांकडनं त्या संदर्भामध्ये आगेकूच होईल. भारत सरकारने असं आवाहन केलं होतं की जर या संदर्भात संवाद होऊ शकत असेल किंवा व्हावं असं वाटत असेल तर किमान 72 तास या देशामध्ये शांतता राहावी किंवा एकही नक्षलांची घटना होऊ नये.
मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की लॉकडाऊनच्या ह्या काळात सुद्धा मागल्या 24 तासात किमान एक घटना या रेशोमध्ये या देशामध्ये नक्षल घटना होत आहे. आणि आमचा जो सारांश आहे की साधारणतः 48 तासामध्ये किमान एक घटना वर्षभरात सातत्याने होत असते. आता वर्षभरामध्ये सातत्याने ह्या ज्या घटना होतात त्या घटनेमध्ये त्याचे शिकार कोण होतात? आता नक्षलवादाच्या बाबतीमध्ये जे सांगितलं जातं की नक्षलवाद हे जमीनदार किंवा उद्योगपतींच्या व्यवस्थांच्या विरोधामध्ये आलेलं तंत्र आहे. सैद्धांतिक आधारावरती मी ते मान्य करतो की नक्षलवादाचे साहित्य हे कम्युनिस्ट प्रकारचे साहित्य असल्यामुळे कम्युनिस्टांच्या मेथोडॉलॉजीमध्ये उद्योगपती व्यवस्था किंवा भांडवलदारी व्यवस्थाच्या विरोधामध्ये हा एक उठाव आहे असं आपण मानतो. मग याच्यामध्ये शिकार कोण व्हायला पाहिजे? जे अन्याय समाजातल्या लोकांवरती करतात ते लोक व्हायला पाहिजे. पण आकडेवारी काय सांगते? सैद्धांतिक आधारावरती या गोष्टीचा परिणाम कुणावरती व्हायला पाहिजे ज्या पद्धतीने ही मांडणी केली जाते वास्तविकता मात्र त्याहून म्हणजे वेगळी आहे, विरुद्ध आहे. मी गेल्या काही वर्षांमधले महाराष्ट्राच्या आकडेवारीचा जो विचार करतो आहे तर मी तुम्हाला आकडेवारी सांगतोय की साधारणतः 2017 पर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये जे लोक मारले गेले जवळपास 540 म्हणजे आतापर्यंत 550च्या जवळपास लोक मारले गेले आहेत. माझ्याकडे 2017 पर्यंतची आकडेवारी आहे. या 2017 पर्यंतच्या आकडेवारीला मी जातीवार मी विभागणी केली. त्या विभागणीप्रमाणे साधारणतः ओपन कॅटेगरीमध्ये असणारे लोक 40, शेड्यूल कास्ट कॅटेगरीचे जवळपास 25 ते 26, बंगाली त्या भागामध्ये नक्षल गडचिरोली आणि गडचिरोलीच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्वासित बंगाली आहेत तर ते बंगाली साधारणतः 24, इतर 8 आणि सगळ्यात मोठी संख्या जे आजपर्यंत नक्षल्यांची शिकार झाली ती होती शेड्यूल ट्राईबची. एकूण 2017 पर्यंत 407 शेड्यूल ट्राईब लोक मारले गेलेले आहेत. आता हे 407 जे शेड्यूल ट्राईबचे लोक यांनी 25च्या वर जे शेड्यूल कास्टचे लोक मारले गेलेत किंवा दुसऱ्या जातींची लोक मारले गेलेत ह्या लोकांचा जर आपण आर्थिक आणि सामाजिक जर पार्श्वभूमी तपासून पाहिली तर लक्षात येईल की यातला एकही व्यक्ती उद्योगपती, भांडवलदार किंवा बुजुर्ग वर्ग जे नक्षलवादी त्यांची मांडणी करतात की बुजुर्ग वर्गातून असल्यामुळे ते त्याचे शत्रू आहेत आणि बुजुर्ग वर्गाला संपवणे हे त्यांचं वगैरे वगैरे त्यासाठी हे सगळं मुवमेंट आहे अशी मांडणी करतात. तर वास्तविकता अशी आहे की यातल्या अनेक घरातल्या लोकांना जर तुम्ही प्रत्यक्षात भेटी दिल्या तर तुमच्या लक्षात येईल की ज्या कॅटेगरीतले लोक हे नक्षलवादाचे शत्रू असं नक्षलवादी मान्य करतात त्या कॅटेगरीमधला एकही व्यक्ती मागल्या अनेक वर्षामध्ये म्हणजे मागच्या या वर्षीपर्यंत तरी मारला गेला यात मला शंका आहे. पण मारले कोण गेले तर या भागामध्ये हे जे गरीब आणि अनाथ असल्यासारखे जे लोक आहेत तेच मोठ्या प्रमाणाने मारले गेल्यात. आणि म्हणून मी जातवार ती आकडेवारी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मला घटना आठवतात जेव्हा या नक्षलवादी या भागांमध्ये काही लोकांची हत्या करतात ते प्रसंग आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले. मला आठवतं एक रमेश रामटेके नावाचा एक व्यक्ती या संदर्भामध्ये मी वर्तमानपत्रातून लेख सुद्धा लिहिला होता. एक रमेश रामटेके नावाचा व्यक्ती मारला. पुढल्या टप्प्यामध्ये मी त्याच्यावरती परत थोडासा फोकस करणार आहे कारण ते फार सूचक अशी ती घटना आहे. पण फक्त आता याच्याशी संदर्भात आहे म्हणून फक्त त्याचा उल्लेख या ठिकाणी करतो की रमेश रामटेकेला रात्री 9:30-10 वाजता नक्षल्यांनी मारलं. त्याच्या व्हेरी नेक्स्ट डे मी त्या गावात अहेरी तालुक्यामध्ये एरमनार नावाचं गाव आहे त्या गावामध्ये आम्ही गेलो. मित्रांनो, त्याचं घर तुम्ही आजही जैसे ते स्थितीमध्ये आहे. त्याला जाऊन खूप दिवस झालेले नाहीत. 1 ते 1.5 वर्ष आधीची घटना आहे. त्याचं घर कुडाची झोपडी, घरामध्ये म्हातारी आजी, त्याची पत्नी आणि 2 मुली. अवस्था इतकी वाईट की त्याला मारल्यानंतर त्याचं अंतिम संस्कार करायला घरामध्ये पैसे नव्हते. आमच्याकडे जे काही खिशामध्ये पैसे होते आम्ही ते दिले आणि त्या घरच्या लोकांनी गावातल्या लोकांच्या सहकार्याने त्या व्यक्तीचा अंतिम संस्कार केला. आता याच कॅटेगरीमधले अनेक लोक आजपर्यंत नक्षल्यांनी मारले. तर हे नक्षलवाद्यांनी मारलेले हे लोक नक्षलवाद्यांचे खरे शत्रू आहेत का? मी दुसरी एक आकडेवारी तुमच्यासमोर मांडतो आहे की हा प्रश्न किती विदारक आहे त्यातून तुम्हाला लक्षात येईल. आम्ही ऐकतो की नक्षलवाद्याचे शत्रू कोण?
तर बऱ्याचदा काही विद्वान लोक, काही सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासक अशी मांडणी करतात की गावातले सामान्य लोक हे नक्षलवाद्यांचे शत्रू नाहीत. नक्षलवाद्यांचे शत्रू खऱ्या अर्थानं प्रशासन आणि पोलीस आहेत. जर ही भूमिका मान्य केली की नक्षलवाद्यांचे शत्रू पोलीस आहेत, का बरं? कारण ते नक्षलवादी चळवळीला वाढायला त्या ठिकाणी अडथळा निर्माण करतात. आणि त्यामुळे जर पोलीस आणि प्रशासन व्यवस्था असेल तर किती लोक नक्षल्यांनी मारलेत? आम्ही संख्याबळाच्या आधारावरती जेव्हा याचा विचार करतो तेव्हा तेही फार आश्चर्यकारक येते. म्हणजे आता मान्य काय करायचं? लोक हायपोथेटिकली एखादी गोष्ट मांडतात, ते मान्य करायचं की आकडेवारीच्या आधारावरती हे नक्षलवादाचं वास्तव मान्य करायचं, हा प्रश्न या ठिकाणी पडतो. तर मी आकडेवारी तुमच्यासमोर मांडतोय. आता 2017 पर्यंतची मी तुम्हाला आकडेवारी सांगितली, तीच आकडेवारी परत दुसऱ्या स्वरूपामध्ये तुमच्यासमोर मी म्हणतोय की नक्षलवादांचे शिकार झालेले लोक, सामान्य नागरिक, खुद नक्षलवादी आणि पोलीस, ह्या तिघांचा रेशो काय? तर 2017 पर्यंत जे काही म्हणजे हत्याकांड या देशात झालेत, या महाराष्ट्रात झाले, त्या महाराष्ट्राच्या आकडेवारीप्रमाणे 2017 पर्यंत 221 पोलीस आतापर्यंत नक्षलवाद्याचे शिकार झाले. 172 नक्षलवादी याच्यामध्ये मारले गेले. आता अलीकडे म्हणजे मागच्या 2018ची 40 नक्षलवादी एका वेळेस मारल्या गेल्या, ती संख्या या ठिकाणी आपण ऍड केलेली नाहीये. तर साधारणतः 200 सव्वा 200च्या घरामध्ये साधारणतः ते मारले गेले आहेत. आणि जवळपास 537 सामान्य नागरिक, गावातले नागरिक 2017 पर्यंत मारले गेले. म्हणजे आतापर्यंत जर 2020 पर्यंत जर ही आकडेवारी घेतली तर तुमच्या लक्षात येईल की जवळपास 550 सामान्य नागरिक मारले गेले आहेत. सगळ्यात जास्त मेलेल्या लोकांची संख्या कोणाची आहे? 550. पोलीस आणि नक्षलवादी यापेक्षा सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये कोणी मारले गेले असतील तर त्या ग्रामीण गावातले सामान्य नागरिक, ज्यांच्या नक्षल्यांशी प्रत्यक्ष संबंध येत नाही, फक्त संबंध यासाठी येतो कारण नक्षल प्रभावित भागामध्ये ते राहायला मजबूर आहेत. आणि जातीवार आधारावरती मी तुम्हाला आकडेवारी सांगितली. असंही मानलं जातं की नक्षलवादी हे आदिवासींच्या हक्काची लढाईला खऱ्या अर्थानं जंगलामध्ये आहेत. आता ते जंगलात काय आहेत मी पुढच्या टप्प्यामध्ये जेव्हा येईल त्याच्यावरती मी ते फोकस करणार आहे. पण जातीगत आधारावरती जर यांचं विश्लेषण जर तुम्ही केलं तर मी थोड्या वेळाआधी तुम्हाला ते सांगितलं होतं की जवळपास 40 ओपन कॅटेगरीचे, शेड्यूल कास्ट कॅटेगरीचे जवळपास 25 ते 26, इतर 8, बेंगॉली 24 आणि 400च्या वर आदिवासी या नक्षल्यांनी आजपर्यंत मारले. आकडेवारीच्या आधारावरती आम्ही काय मान्य करायचं की हे आदिवासी, दलित आणि ह्या मागासवर्गीय समाजाचे रक्षणकर्ते आहेत की भक्षक आहेत? नक्षलवादी चळवळी वाढवायला जर याच कॅटेगरीतल्या लोकांना मारणार असतील तर ह्या चळवळी यशस्वी झाल्यानंतर हे कोणासाठी या देशात सत्तेत येणार आहेत हा प्रश्न पडतो. माझा विषय नक्षलवादाच्या संदर्भात जो या ठिकाणी दिलेला आहे तो नक्षलवाद आणि त्याचं राजकारण अशा स्वरूपामध्ये मला बोलायचं आहे. नक्षलवादाचं राजकारण समजायला काही घटना सूचक आहेत आणि त्या घटनांच्या संदर्भामध्ये तुम्ही आत्मचिंतन करावं म्हणून त्यातल्या काही घटना मी सुरुवातीला तुमच्यासमोर मांडतोय. पहिली घटना मी रमेश रामटेकेचीच या ठिकाणी मांडतोय की का बरं रमेश रामटेके सारख्या सामान्य नागरिकाला नक्षल्यांनी मारलं. मी व्यक्तिशः त्या केसचा अभ्यास केलेला आहे, व्यक्तिशः अनेकदा त्या व्यक्तीला भेटलेलो आहे, त्या गावांमधली सगळी परिस्थिती मला माहिती आहे, संपूर्ण भाग मी अनेकदा फिरलेलो आहे, प्रत्यक्षात अनेक लोकांशी बोललेलो आहे. 2014च्या काळामध्ये 2012-13च्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने काही इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळा म्हणजे काही भागामध्ये देऊ केल्या. त्यामध्ये एरमनार हा याहेरी मधला जो गाव आहे तो सिलेक्ट झाला. शहरी भागांपासून साधारणतः 10 ते 12 किलोमीटरवरती हा गाव पडतो आणि रस्ते नाहीत, नाले पडतात. आतला भाग फारच दुर्गम भाग असल्यामुळे त्या भागातल्या मुलांना शिकायची मोठी अडचण आहे आणि अनेक अडचणी आहेत. त्याच्यामुळे त्या भागामध्ये जर शाळा झाली असती तर खरंच त्या गावाच्या विकासाला हा मोठा हातभार लागला असता.
शाळेचं बांधकाम सुरू होणार तेवढ्यामध्ये नक्षल्यांनी अडथळे उभे केले आणि ही शाळा नव्हे पोलीस स्टेशन आहे असं त्यांनी सांगणं सुरू केलं. गावातल्या सगळ्या लोकांनी एकी करून त्यांच्याशी चर्चा केली. अनेकदा चर्चा झाली, परंतु नक्षल्यांना हे माहीत होतं की या भागामध्ये जर शाळा झाली तर शाळेमुळे अनेक शिक्षक त्या भागामध्ये येतील. रेसिडेन्शियल स्कूल असल्यामुळे जवळपास 10वी पर्यंतची रेसिडेन्शियल स्कूल होती. त्याच्यामुळे त्या गावाचं ट्रान्सफॉर्मेशन मोठ्या गतीने होईल. रस्ते विकसित होतील खऱ्या अर्थानं, जे त्यांना नको आहे त्या भागामध्ये. आणि त्याचं ते आयसोलेशन त्या निमित्ताने बंद होणार असेल कदाचित, आणि त्या निमित्ताने त्यांनी त्याला अडवलं. रमेश रामटेके एकदा नक्षलवादी ते शाळेचं बांधकाम सुरू असताना ते तोडायला आले आणि ते तोडत असताना रमेश रामटेके आणि गावातले काही गावकरी जाऊन त्यांना अडवायला लागले. बाकी लोक बंदुकीच्या भीतीने घाबरून बाहेर पडले. मात्र रमेश रामटेके म्हटलं की तुम्ही मला मारलं तरी चालेल, पण मी हे शाळा तुम्हाला तोडू देणार नाही. आमच्या पिढ्या बर्बाद झाल्या, पण आमच्या मुलांच्या पिढ्या आता बर्बाद होऊ देणार नाही. पण नक्षलवाद्यांनी हे सगळं ऐकून न घेता शेवटी रमेश रामटेकेला जळत्या पोखलेमध्ये फेकून दिलं आणि तो मरणासन्न अवस्थेमध्ये असल्यानंतर मग तिथून ते निघून गेले. गावातल्या लोकांनी त्याला वाचवलं, तो वाचला. पण त्यानंतर रमेश रामटेके शांत बसला नाही. एक सामाजिक कार्यकर्ता तिथे बौद्ध विहार समितीचा सचिव होता, त्याच्यामुळे सामाजिक कार्यक्रमाची जाण त्याला होती. ते त्याच्या कार्यक्रम चालू असायचे आणि त्यांच्या डोळ्यामध्ये तो नेहमी खुपत होता. शेवटी 2018 नोव्हेंबरमध्ये त्यांनी मारलं. त्याचा नक्षलवाद्याशी काहीही संबंध नाही. नेहमीची नक्षलवाद्यांची फॅशन आहे, कुणाला मारायचे असेल तर हा पोलिसांचा मुखबिर आहे असं ते त्याला जाहीर करतात. त्याप्रमाणे त्याला पण जाहीर केलं. पण त्यांच्या घरची अवस्था जर तुम्ही बघितली मित्रांनो तर लक्षात येईल की जर पोलीस मुखबिर असता तर किमान त्याचे खायचे वांदे नसते, खायच्या अडचणी त्याला खरंच नसत्या. कारण मुखबिरांना शासनाकडनं पैसा भेटतो, तोही त्याला मात्र भेटत नाही. त्यामुळे त्याची अवस्था, मी त्याची चौकशी पण केली आणि ते खरं नव्हतं. दुसरी केस पत्रुदुर्गेची. आम्ही ही केस राष्ट्रीय स्तरावरती नेण्याचा प्रयत्न केला. पत्रुदुर्गे नावाचा एक सामाजिक कार्यकर्ता, तिथूनच पुढे 20 किलोमीटर वरती एक गाव, शेवटचं गाव, अगदी कसं तरी 4थी पर्यंत त्या माणसाचं शिक्षण झालं होतं. त्याच्यामुळे थोडासा सुजान होता. त्याच्या तारुण्यामध्ये नक्षल्यांचा प्रभाव त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होता. 24/7 नक्षलवादी गावांमध्ये येऊन बसायचे त्या काळामध्ये, जेव्हा तो तरुण होता तेव्हा. आणि त्याच्यामुळे तोही नक्षलवाद्याच्या प्रभावात गेला. पण काही दिवसांतर त्याला समजलं की नक्षलवाद्यांनी ह्या गावाचा आणि देशाचा विकास काही होऊ शकत नाही ना आपला काही त्याच्यामध्ये भला नाही. त्याच्यामुळे तो तिथून परावृत्त झाला. पण त्याच्या ज्या ऍक्टिव्हिटी होत्या, तो सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे त्याच्या ज्या ऍक्टिव्हिटी होत्या त्या ऍक्टिव्हिटींमुळे गावांमध्ये काही चांगल्या पॉझिटिव्ह वेव्ह दिसून यायच्या आणि त्याच्यामुळे नक्षलवाद्यांना ते नेहमी खुपायचं. त्याचं स्वप्न होतं की त्या भागामध्ये एक नदी वाहते, त्या नदीवरती सिंचन योजना व्हावी आणि ती सिंचन योजना व्हावी म्हणून साधारणतः 1000 हेक्टर जमीन ओलिताखाली येईल या उद्देशाने त्यांनी सिंचन योजनेचं एक प्लॅनिंग बनवलं. तो पंचायत समितीमध्ये पास केला, जिल्हा परिषदेमध्ये पास करून घेतला आणि फंड स्टेट गव्हर्नमेंटकडून यायला हवं म्हणून तो मंत्रालयापर्यंत सुद्धा, एक गावातला इतका दुर्गम भागातला माणूस तो मंत्रालयापर्यंत जाऊन आला. जेव्हा तो मंत्रालयात जाऊन आला तेव्हा हे एकदम क्लिअर होतं की कदाचित त्या काळामध्ये ते काम सुरू होईल. ज्या दिवशी तो मुंबईवरनं परत आला त्या दिवशी रात्री त्याला 11:30च्या सुमारास त्याच्या घरच्यांसमोर त्यांनी त्याला मारून टाकलं. तिसरी केस, एक सूचक केस तुमच्या डोळ्यासमोर सांगतोय. एक कसनसूर नावाचा गाव, मागच्या 1.5 वर्षाआधी त्या भागामध्ये बोरिया आणि कसनासूर प्रसिद्ध झाले. 40 नक्षलवादी एकाच घटनेमध्ये पोलिसांनी मारले आणि त्याचा राग कुणावर काढणार. आता कुणीतरी पोलिसांना माहिती दिली असेल, त्याच्याशिवाय पोलीस पोहोचले नसतील वगैरे 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 वगैरे. पण एखादी व्यक्ती जर पोलिसांना अशा पद्धतीची माहिती देईल तर त्याला इनाम भेटतो. आणि जर एखाद्या व्यक्तीने पोलिसांना अशा प्रकारची माहिती दिली तर नक्षलवादी त्याला मारणार ह्या भीतीने तो गावात राहील का? नाही ना. मात्र त्याचा राग वर्षभरामध्ये काढायला त्या गावातल्या 3 लोकांना त्यांनी पकडलं आणि मारून टाकलं. जी दहशत त्या गावांमध्ये होती त्या दहशतीमुळे साधारणतः 2 महिने त्या अख्खं गाव जे आहे ते जवळच्या ताडगाव पोलीस स्टेशनला वास्तव्याला राहिलं. पण आता मजबुरी की त्यांच्यासमोर पर्याय नाही, कारण शेती गावांमध्ये आहे, घर गावांमध्ये आहे, इतक्या मोठ्या संख्येने ते गाव विस्थापित कसं होणार. शेवटी मजबुरीने त्यांना त्याच ठिकाणी राहावं लागत आहे. नंतरची एक घटना सांगतोय. एक लाहेरीची घटना आहे. आम्ही ती केस हँडल केली.
नक्षलवादामध्ये स्वतःहून लोक जातात, नक्षलवादामध्ये प्रभावित होऊन लोक नक्षलवादामध्ये प्रवेश करतात, अशा प्रकारच्या बाबी आपण ऐकलेल्या आहेत. नक्षलवादाचा विचार इतका आकर्षक आहे की त्या देश क्रांतीसाठी, त्या देशविरोधी त्या क्रांतीसाठी लोक स्वतःहून त्याच्यामध्ये जातात, अशा प्रकारचं बोललं जातं. एक विसंगत घटना अशी आहे की गेल्या अनेक वर्षामध्ये नक्षलवादामध्ये कोणताही व्यक्ती, नागरिक, मुलं, साधारणतः तरुण मुलं जायला तयार होत नाही. तुम्ही गावांमध्ये गेले तर लक्षात येईल की ज्या गावांमध्ये अजूनही नक्षल्यांच्या मिटिंगा होतात, ज्या दिवशी त्या गावांमध्ये नक्षल्यांच्या मिटिंग होणार असतील त्या दिवशी सायंकाळी गावातल्या लोकांना त्याचा सुगावा लागतो की साधारणतः सायंकाळी मिटिंग होणार आहे. एकतर त्या गावातले तरुण लपवले जातात किंवा जंगलात पडून जातात, किंवा त्यांच्या घरचे लोक त्याला सांगतात की बाबा तुम्ही आज गावात थांबू नका, कारण तरुण त्याच्या डोळ्याला पडले की ते कुठल्याही पद्धतीने जबरदस्ती करून किंवा काही ब्लॅकमेल करून त्या मुलांना घेऊन जातात. आणि त्याच्यामुळे लोक निराश आहेत, नक्षलवादामध्ये कोणाला जायची इच्छा नाही. त्यामुळे गेल्या अनेक दिवसामध्ये गडचिरोलीच्या भागामध्ये नक्षलवादाला फार लोक मिळाले नाहीत, म्हणजे तरुण त्याच्या सेनेमध्ये त्यांना मिळाले नाहीत. म्हणून गेल्या काही वर्षात त्यांनी आता वेगळी स्ट्रॅटेजी निर्माण केली, ती अशी की काही लहान मुलांना जबरदस्ती पडवून घेऊन जायचं किंवा त्यांना काहीतरी फूस लावायची आणि त्यांना घेऊन जायचं. लाहेरीची केस आहे. लाहेरीला 3 मुलींना त्यांनी जबरदस्तीनी, हायस्कूलच्या मुली म्हणजे अंडर 18 ज्या मुली आहेत, जबरदस्ती ते घेऊन गेले. आमच्या संघटनेच्या लोकांनी ती केस उजागर केली. ती लंडन प्रेसपर्यंत ती बातमी पोहोचली आणि मानवाधिकार संघटना जागा झाल्या. आणि शेवटी नक्षल्यांना मान्य करावं लागलं की ते अंडर एज मुली त्यांच्याकडे आहेत. अजून एक घटना तुम्हाला सांगतोय. आता अलीकडे लालचू नरोटे नावाचा एक भामरागडमध्ये एक सामाजिक कार्यकर्ता आहे, चांगला कार्यकर्ता आहे. त्याच्या सासऱ्याची केस प्रसिद्ध केस आहे. बोगामी नावाचे त्याचे सासरे, त्या भागामध्ये राजकारणामध्ये प्रसिद्ध माणूस, विकासासाठी बांधील, लोकांना लहान लहान गोष्टीसाठी धावून जाणारा जिवंत मनाचा माणूस, केवळ यासाठी मारला गेला कारण त्या भागामध्ये विकासाचे काही मॉडेल त्यांनी आणले होते. कदाचित बोगामी आज जिवंत असता तर आमदार किंवा खासदार या पदापर्यंत पोहोचू शकला असता, ती काबिलियत त्याच्याकडे होती. परंतु नक्षल्यांना तो खूपला आणि मारला. अशा अनेक राजकारणी जेव्हा जेव्हा विकासाच्या बाबतीमध्ये काही बोलायला लागतात ते मारले जातात. ते का मारले जातात ते आंतरिक आणि चिंतनाची बाब आहे, म्हणून मी तुमच्यासमोर ते मांडतोय. आणि एक अजून केस जातीगत आधारावरती कसं नक्षलवाद काम करतं त्याच्यावरती सांगतोय. नक्षलवाद 1967ला नक्षलबारीला सुरू झाला आपण म्हणतोय, त्याच्यावरती मी फार सविस्तर बोलणार आहे पुढच्या टप्प्यामध्ये. आणि हे नक्षलवाद जे पश्चिम बंगालला सुरू झालं होतं 70च्या दशकामध्ये म्हणजे संपल्यात जमा झालं होतं. परंतु मग त्यांचे ते फाटाफूट झाले आणि त्याच्यातला एक भाग PWGच्या नावाने छत्तीसगड, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश म्हणून बनवला गेला. आणि ते PWG आपल्याकडे आता सध्या प्रभावी आहेत. त्या PWGचे जे 2 आधारस्तंभ होते, एक कोंडापल्ली सीतारामय्या आणि दुसरा सत्यमूर्ती. कोंडापल्ली एकदा पकडला गेला हैदराबाद पोलिसांकडनं. तो मुंबईला चालला होता. मुंबईला जाता जाता स्टेशनवरच पकडला गेला. 2-3 वर्ष त्याला जेलमध्ये राहावं लागलं. त्या काळामध्ये नक्षलवाद्याची धुरा सत्यमूर्तींच्या खांद्यावरती येणार हे निश्चित होतं, कारण तो सेकंड चीफ होता. परंतु त्याला नक्षलवाद्यांच्या गटाने नेतृत्व म्हणून स्वीकारलं नाही. आणि त्यानंतर जी काही परिस्थिती उद्भवली त्या परिस्थिती नंतर तो ह्या सगळ्या चळवळीतून बाहेर पडला आणि ते स्वतः त्यांनी एका पुस्तकामध्ये लिहिलं. आणि का बाहेर पडला त्याचे कारण जेव्हा ते लिहिले तेव्हा असं लक्षात, म्हणजे ते सूचक आहेत की केवळ शेड्यूल कास्ट कम्युनिटीचा असल्यामुळे आणि अप्पर कास्ट कम्युनिटीचा प्रभाव नक्षलवाद्याच्याही गटांमध्ये असल्यामुळे शेड्यूल कास्ट कम्युनिटीचा व्यक्ती नक्षलवाद्यांना त्याचा प्रमुख म्हणून मान्य नव्हता आणि म्हणून सत्यमूर्तीला त्या लोकांनी कधी स्वीकारलं नाही. अशा अनेक घटना या देशामध्ये नक्षल्यांच्या संदर्भात. आता ह्या सगळ्या घटना मी तुम्हाला सांगितल्या, ह्या मुळात मी महाराष्ट्राच्या यासाठी सांगतोय कारण ह्या घटनांना मी व्यक्तिशः पाहिलंय, व्यक्तिशः त्यांचा अनुभव घेतला आहे. आणि त्यामुळे या घटनांच्या आधारावरती नक्षलवादी काय सांगतात, नक्षलवादाच्या संदर्भामध्ये समाजामध्ये काय सांगितलं जातं आणि वास्तविक परिस्थिती काय आहे
हे समजायला याचं चिंतन व्हायला हवं. नक्षलवादाचं राजकारण याच्यामध्ये एक दुसरा महत्त्वाचा पैलू जो आहे की नक्षलवाद कशासाठी आला आहे. तर नक्षलवाद या राष्ट्रामध्ये विकास खुंटलेला आहे आणि काही लोकांवरती सामाजिक अन्याय होतो, तो अन्याय दूर करायसाठी म्हणून नक्षलवाद आलाय असं सांगितलं जातं. म्हणजे एकूणच या भागामध्ये विकास झालेला नाही म्हणून नक्षलवाद जन्माला आला, हे सूत्र गेल्या अनेक वर्षापासून अनेक सामाजिक कार्यकर्ते अनावधानाने बोलून जातात. मी सुरुवातीलाच एका सामाजिक कार्यकर्त्याचं उदाहरण तुम्हाला दिलं की भाषणामध्ये बोलता बोलता ते बोलून गेले. तसंच हे सगळं अनेक ठिकाणी की बाबा आमच्यावरती अन्याय होत होता, आम्ही नक्षलवाद काय होऊ नये. बऱ्याचदा असे लोक बोलतात की मला जर या देशाकडनं हे भेटणार नसेल तर मी नक्षलवादी झालेला काय वाईट आहे. म्हणजे नक्षलवाद तुमच्यावरती अन्याय होतोय म्हणून तुम्ही नक्षलवाद होता आणि तुमच्यावरती अन्याय झाला म्हणून नक्षलवाद जन्माला आला. ही जी थिअरी जी मांडली जाते ही हेतुपुरस्सर मांडायची एक पद्धत गेल्या अनेक वर्षापासून आलेली आणि ते सूचक आहेत. त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही जेव्हा ते चांगल्याने समजून घेऊ तुम्हाला त्याच्या संदर्भाला लागेल. आता जर बोलेल तर तुम्हाला ते लक्षात येणार नाही. मी विकासाच्या टप्प्याला एक आत्मचिंतन करायला एक मुद्दा परत या ठिकाणी मांडतोय आणि हे आम्ही आमच्या प्रयोगातून जे आहे ते तुम्हाला सांगतोय. गेल्या 50 वर्षामध्ये नक्षल ज्या प्रभावित भागामध्ये आहे त्या भागाचा विकास त्याचे इंडेक्सेस आपण तपासून पाहावे. संपूर्ण भारतामध्ये सगळ्यात जास्त अविकसित भाग म्हणून या भागाला आम्ही साधारणतः पाहतोय. सगळ्यात अविकसित भाग म्हणून हा भाग आज देशात आहे. सगळ्यात जास्त अडचणी याच भागामध्ये आहेत. मला सांगा मित्रांनो, विकास नाही म्हणून नक्षलवाद जर आला असेल आणि नक्षलवादी म्हणणे करता 2017ला त्यांनी गोल्डन जुबली इयर म्हणून सेलिब्रेट केली. ज्या भागामध्ये ते 50 वर्षापासून वास्तव्यात आहेत त्या भागामध्ये विकास का होऊ नये. जर विकास या मुद्द्याला घेऊन नक्षलवाद उभा झाला असेल तर या भागाचा विकास का होऊ नये. देशाच्या स्वातंत्र्याला साधारणतः 70 वर्ष झाली, 70च्या आपण गेलेलो आहे आणि त्याच्या जवळपास म्हणजे 50 वर्ष नक्षलवादात झालेली आहेत. तर या भागामध्ये जर विकास होत नसेल तर खरंच फक्त भारत देश किंवा भारतीय व्यवस्था त्याला जबाबदार आहे का. मग जर विकासाचे मुद्दे घेऊन नक्षलवादी या भागांमध्ये काम करत असतील तर का बरं आजपर्यंत विकासाचे मुद्दे उजागर केले नाहीत किंवा का बरं त्या भागांमध्ये शासनाकडनं त्यांनी विकास करून घ्यायला शासनाला मजबूर केलेलं नाहीये. तर मित्रांनो, परिस्थिती फार वेगळी आहे. याच्यावरती मी म्हणजे पुढच्या टप्प्यामध्ये बोलणार आहे की नक्षलवादी आता या ठिकाणी माझ्यासाठी प्रश्न उपस्थित होतो की नक्षलवादी विकास व्हावं यासाठी देशासमोर परिस्थिती निर्माण करायसाठी आहेत की विकास होऊ द्यायचं नाही आणि त्याचा स्वतःला कसा फायदा करून घेता येईल यासाठी त्या भागांमध्ये आहेत. हे तुम्ही आत्मचिंतन करावं. मी अजून काही 2 घटना आम्ही काही प्रयोग या भागामध्ये विकासाच्या संदर्भात केले मी त्या ठिकाणी मांडतोय. 2017 ची घटना आहे. या भागामध्ये आम्ही 2012-13 पासून संघटना म्हणून आम्ही काम करतो आहे आणि या भागामध्ये विकास व्हावं म्हणून आम्ही अनेक बाबी रेटून धरून शासनाला अनेक निवेदनं देणं, त्या भागामध्ये एखादी गोष्ट होत नसेल तर कलेक्टरला निवेदन देणं, त्यांना भेटणं, एसपींना भेटणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सातत्याने करतो आहोत. पण त्याशिवाय सुरक्षेचे काही मुद्दे आहेत ते सुद्धा आपण आम्ही प्रकर्षाने आम्ही शासनासमोर आणण्याचे प्रयत्न केलेले आहेत. विकास म्हटलं तर विकास कसं होणार, विकासाचे काही पॅरामीटर्स आहेत. मला सांगा मित्रांनो की एखाद्या भागामध्ये जायचे साधनं नसतील, संसूचन माध्यमे विकसित नसतील तर त्या भागामध्ये विकास होऊ शकतो का. अशक्य आहे. ज्या भागामध्ये संसूचन माध्यमे विकसित होतात त्या भागामध्ये ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागतो आणि टप्प्याटप्प्याने विकास होतो. आणि कुठल्याही भागामध्ये विकास करून घ्यायचा असेल तर त्या भागामध्ये व्यक्तींना ये जा सोपं होणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु नक्षलवाद्यांनी त्यांच्या या भागामध्ये या सगळ्या बाबीमध्ये एक बॉर्डर बनवून ठेवलेली आहे आणि त्या बॉर्डरच्या आतमध्ये काही महत्वाच्या बाबी ते मुद्दाम होऊ देत नाही. आणि दुसरीकडे ओरड होते की आम्हाला विकासापासून दूर ठेवलं जातं किंवा आणि नक्षलवादी स्वतः गावाच्या लोकांना उकसवतात की हे बघा हे शासन तुम्हाला विकासापासून वंचित ठेवते. आता ह्या दोघांमधला जो फरक आहे शब्दांमधला, हे शाब्दिक खेळ जो आहे हा आम्ही अनुभवातून बघितला.
या भागामध्ये विकास व्हावा म्हणून आम्ही भामरागडच्या नेलगोंडा भागामध्ये एक विकास परिषद घेतली. तुम्हाला आश्चर्य वाटेल की नक्षलवादाच्या विरोधात ही विकास परिषद आम्ही त्या भागात लावली आणि या विकास परिषदेला साधारण 3,500 लोक उपस्थित होते. अर्थात जर ते आमच्या परिषदेला एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित होते तर त्या लोकांना विकास हवाय हे एकदम क्लिअर आहे. आणि आम्ही जेव्हा लोकांना विचारलं की त्या भागामध्ये पूल किंवा रस्ते व्हायला हवेत की नाही, नक्षलवादी त्या भागामध्ये हे होऊ नयेत यासाठी प्रयत्न करतात, तुम्हाला काय वाटतं आम्ही त्यांना विचारलं तर एका शब्दात एका आवाजात सगळ्या लोकांनी यासाठी अपील केली. त्यानंतर या भागामध्ये काही महत्वाचे मोठे नाले आहेत त्याच्यावरती पूल व्हावे आणि ते काही महत्वाचे रस्ते व्हावेत. त्या भागामध्ये बस लोकांना जायला सुविधा मिळावी, बसची सुविधा मिळावी, ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था व्हावी यासाठी आम्ही शासनाकडे लागून होतो. परंतु नक्षलवाद्याच्या भीतीने या भागांमध्ये कुठलाही ठेकेदार काम करायला तयार नाही. आणि यासाठी कारण अजूनही भामरागडच्या त्या भागामध्ये जर तुम्ही दिवसाही गेले तर कदाचित नक्षलवाद्यांसोबत तुमची भेट होऊ शकते, सांगता येत नाही, म्हणजे शक्यता आहे अधिकतर प्रमाणामध्ये की त्या भागात नक्षलवादी साधारणतः भेट होऊ शकते. शासनाकडनं कोणीही त्या भागामध्ये ठेके घ्यायला तयार नाहीत. काही नाले मोठे नाले आहेत, साधारणतः 200-200 फुटाचे नाले, नदीप्रमाणे नाले आहेत. 17 ते 20 फुटापर्यंत पाणी ओहोटी भरून वाहतं जेव्हा पूर त्या भागामध्ये येतात. अशा का नाल्यावरती पूल बांधून पाहू, कारण शासनाच्या काही अडचणींमुळे कोणी समोर येत नाही तर गावातल्या लोकांसाठी एखादा उपक्रम करून पाहावं म्हणून आम्ही पुलाचं नियोजन केलं आणि पुलासंदर्भामध्ये लोकांशी चर्चा केली. गावागावांमध्ये मिटिंगा घेतल्या, गावातले लोक खुश झाले. पण लोकांनी आम्हाला म्हणजे काही लोकांनी आम्हाला मूर्खात काढलं. त्यांना वाटलं की हे असंच काहीतरी उडाण टप्पूपणा चालू आहे, होणार नाही. जेव्हा आम्ही कामाची सुरुवात करायसाठी टप्प्याटप्प्याने समोर गेलो आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आलो की आता 8-10-15 दिवसामध्ये काम सुरू होणार, तेव्हा नक्षलवाद्याला ते सिरियस वाटलं की नाही, आता खऱ्या अर्थाने हे पुलाचं काम होऊ शकतो, होणार आहे. नक्षलवाद्यांनी आमच्या विरोधामध्ये गावांगावांमध्ये मिटिंगा घेतल्या. काही भागामध्ये गावात जाऊन गावातल्या लोकांना उकसवायचा प्रयत्न केलं की तुम्ही या विरोधामध्ये भूमकाल संघटनेच्या विरोधामध्ये मोर्चे काढा. गावातल्या लोकांच्या काही सामाजिक कार्यकर्ते त्या भागामध्ये त्यांना पण त्यांनी प्रयत्न केलं, परंतु नक्षलवाद्याच्या या आव्हानाला गावातल्या लोकांनी प्रतिसाद दिला नाही. उलट आम्ही ज्या दिवशी पुलाचं बांधकाम सुरू केलं त्याच्या 2 दिवसाआधी नक्षल्यांनी एक फतवा काढला की जोही या पुलाच्या कामाला हात लावेल त्याचे आम्ही हात कापून टाकू. तरी मात्र गावाच्या लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला आणि लोकांनी म्हटलं की आम्ही येणार कामावरती, कारण लोकसहभागातला हा भारतातला पहिला प्रयोग होता जो आम्ही त्या ठिकाणी करून पाहिला. नक्षल्यांच्या ह्या धमकीला साथ न देता आम्ही साधारणतः 20 दिवसामध्ये 200 फुटाचं ते पूल, कॉन्क्रीटचं पूल उभं करून दाखवलं जिथून तेंदूपत्त्याचा ट्रक सहज जातो. यानंतर गडचिरोलीच्या संपूर्ण भागातून मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला मागणी आली की सर असे प्रयोग आमच्याही भागात व्हावे, कारण पावसाळ्यामध्ये साधारणतः 3 ते 4 महिने जे लोक अडकत होते, अडून जात होते, त्या लोकांच्या आरोग्याचे प्रश्न होते, त्या लोकांचे शाळेंचे प्रश्न होते, साप चावला तर प्रॉब्लेम, किराणाचे प्रॉब्लेम आहेत, किराणा सामान घ्यायला त्यांना यायची अडचण आहे, अशा अनेक अडचणींना त्यांना समोर जावं लागतं. मलेरियाची मोठी साथ या भागामध्ये असते आणि मोठ्या प्रमाणामध्ये ह्या 2-3 कारणांमुळे त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडतात लोक. या सगळ्या अडचणीमुळे मोठ्या प्रमाणात आम्हाला मागणी आली, पण आम्ही काही ठेकेदार नाहीत त्याच्यामुळे ते आम्हाला शक्य नव्हतं. पण भारतातला हा एक प्रयोग आम्ही करून दाखवला. परंतु काही भागातून आम्हाला खूपच रिक्वेस्ट झाली, खूप मोठी रिक्वेस्ट झाली म्हणून आम्ही एक दुसरा प्रयोग पण करून पाहायचा विचार केला आणि अहेरी तालुक्यामध्ये एरमनार नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी आम्ही भीमसेतू नावाचा एक सेतू, म्हणजे तोही एक साधारणतः 200 फुटाचा कॉन्क्रीटचा पूल आम्ही बांधायची योजना केली. हे दोन्ही पूल शासनाच्या निधीशिवाय लोकसहभागातून निर्माण केलेले पूल होते. या पुलाच्या बांधकामावरती लोकांनी जाऊ नयेत म्हणून वाटेल ती दहशत नक्षल्यांनी उभी केली. परंतु आश्चर्य तुम्हाला वाटेल, त्याचे अनेक पोस्ट तुम्ही या नावाने जर गुगलला सर्च केले तर तुम्हाला ते भेटतील. मोठ्या प्रमाणामध्ये लोक आमच्या कामावरती होते. अनेकदा आम्हाला लोकांना परत पाठवावं लागलं की एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला लोकांची गरज नाही, परंतु लोकांनी भरभरून त्या कामाला साथ दिली आणि यशस्वीपणे ते लोकसहभागातले दोनही पूल आम्ही पूर्ण करू शकलो. आता विकासासाठी ह्या 2 गोष्टी जर महत्वाच्या नसतील तर लोकांनी समोर काय यावं. लोक जर
नक्षलांच्या प्रभावात असतील तर लोक ह्या कामावर आले असते का, हा प्रश्न याच्यामुळे उभा होतो. नक्षलवादाच्या संदर्भामध्ये राजकारण हे समजून घ्यायला काही महत्वाचे मुद्दे, सूचक मुद्दे म्हणून मी काही भाग या ठिकाणी तुमच्यासमोर मांडला. यानंतर एका दुसऱ्या टप्प्याकडे आपण वळूया. नक्षलवाद या देशामध्ये कशा स्वरूपात काम करतात, म्हणजे नक्षलवादाचं राजकारण तुमच्या लक्षात येईल. नक्षलवाद म्हणजे जंगलात बंदूक धरून फिरत असणारा व्यक्ती जो विशिष्ट उद्देशासाठी त्या ठिकाणी आलेला आहे, अशा प्रकारची संकल्पना जनसामान्यांपर्यंत असते. म्हणजे नक्षलवादी म्हटलं की ते जंगलांमध्येच फक्त असतात, बंदूक धरून फिरत असतात, हिरवा ड्रेस घालतात वगैरे वगैरे, ह्या कल्पना आपल्या डोळ्यासमोर असतात. परंतु मित्रांनो, की जंगलामध्ये असलेला हा जो हिरवा ड्रेस घातलेला बंदूकधारी व्यक्ती आहे, हा नक्षलाचा एक घटक आहे. ते संपूर्ण नक्षलवाद नव्हे. नक्षलवाद शहरात आणि ग्रामीण भागात दोन वेगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये काम करतात. आणि ग्रामीण भागामध्ये त्यांची सेना सामान्य लोकांना सेनेमध्ये सामावून घेण्यासाठी जास्त अग्रेसर असतात आणि त्याच्यासाठी ते कामं करतात. आणि शहरांमध्ये शहरातली व्यवस्था, शहरातले लोक नक्षल समर्थक कसे होतील यासाठी साधारणतः ते प्रयत्नरत असतात. मग कशा पद्धतीने कुठे कुठे काम करतात, तर जसं काही ठिकाणी हौशी विद्यार्थी संघटना आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, काय अडचणीत असलेले लोक शहरी भागांमध्ये आहेत, संतापलेली जनता असेल, शासनापासून त्रस्त झालेले लोक असतील जे शहरांमध्ये असतात, विशिष्ट प्रसंगी अन्यायग्रस्त लोक, असे लोक ज्यांच्या भावनांचा वापर टप्प्याटप्प्याने शासनविरोधी भूमिकेकडून नक्षलवादापर्यंत घेऊन जाता येत असेल, अशा अधिकतर सामाजिक संघटना ज्या व्यवस्थाविरोधी काहीतरी उठाव करतात किंवा शासनाच्या विरोधामध्ये बोलतात, अशा संघटनांना एकत्र करून किंवा त्या लोकांच्या भावनेचा वापर करून त्यांना नक्षलवादापर्यंत आणायला बंदुकीशिवाय बौद्धिक आधारावरती शहरातले काही लोक काम करत असतात. याच्यावरती आपण पुढच्या टप्प्यामध्ये डिटेल फोकस करणार आहे. शहरी नक्षलवाद हा सगळा प्रकार जो आहे त्याच्यावरती आपण फोकस करणार आहे. तर ग्रामीण भागांमध्ये अडचणींची कमी नाही. त्यात तुम्हाला माहिती आहे की जगातल्या प्रत्येक देशात अडचणी आहेत, सामाजिक समतेचे प्रश्न आहेत, गरिबीचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचे प्रश्न आहेत, आणि जगातल्या प्रत्येक राज्यात प्रत्येक ठिकाणी आहे. आणि या ज्या आहेत त्या प्रश्नांना ग्रामीण भागांमध्ये युटिलाइज करून, त्याचं राजकारण करून, ग्रामीण लोकांना या देशांनी तुम्हाला कधीच काही दिलं नाही अशा प्रकारचं वातावरण निर्माण करून त्या लोकांना नक्षलवादामध्ये कसं सामावून घेता येईल यासाठी त्यांची मानसिक तयारी केली जाते. आता याची उतरंड कशी आहे नक्षलवाद्यांची? आता नक्षलवादी म्हणजे जंगलात काम करणारे लोकच आहेत का? नाही. नक्षलवाद म्हणजे काय याच्यावरती आपण फोकस करणार आहे. एक नक्षलवाद म्हणजे एक राजकीय पक्ष आहे. आपण त्याचे वेगवेगळे स्वरूप आपण पाहिले असेल, परंतु मुळात हे एक राजकीय पक्ष आहे. आणि राजकीय पक्षाचं स्वरूप ज्या पद्धतीने असेल त्या प्रकारचं याचंही स्वरूप आहे. आणि त्याची एक विंग ही एक सैनिकी विंग जी आहे, आर्मी विंग जी आहे, त्या आर्मी विंग ही साधारणतः सगळ्या लोकांना माहिती असते. परंतु त्याची जी रचना आहे, उतरंड जी आहे ती अशी की सगळ्यात वर कम्युनिस्ट पार्टीची जी रचना असते त्याप्रमाणे याची रचना केली आहे. तर सगळ्यात वर पॉलिट ब्युरो नावाची एक समिती असते, ज्यात त्यांच्या समूहातील सगळ्यात बुद्धिवंत लोक जे मानले असतात ते त्या समितीमध्ये असतात. आता हे सगळे बुद्धिवंत म्हणजे बंदूकधारी नव्हे. त्याच्यामध्ये काही लोक या पॉलिट ब्युरोमध्ये शहरामध्ये असणारे त्यांचे समर्थक आहेत, जे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना समर्थन करतात, ते पण या पॉलिट ब्युरोमध्ये असतात, परंतु त्यांचे नाव आयडेंटिफाईड नसतात. ज्यांचे नाव आयडेंटिफाईड असतात ते शक्यतोवर जंगलांमध्ये जातात किंवा पडून गेलेले असतात. त्याच्या खालोखाल एक सेंट्रल कमिटी, ज्यामध्ये पूर्ण भारतामध्ये जिथे जिथे नक्षलवादी अस्तित्व आहे त्या भागातून त्या भागाला रिप्रेझेंट करणारे काही जे मेंबर्स आहेत ते सेंट्रल कमिटीमध्ये साधारणतः 45ची संख्या सांगितली जाते, पण 25च्या जवळपास संख्या आजच्या घडीला असल्याचं सांगितलं जातं. त्या खालोखाल स्टेट कमिटी मेंबर्स असतात. जसं आपल्याकडे 2012च्या सुमारात दीपक तेलतुंबडे हा स्टेट सेक्रेटरी झाला आणि 2014 नंतर मग तो सेंट्रल कमिटीमध्ये गेला. हा दीपक तेलतुंबडे आधी स्टेट कमिटीमध्ये यायच्या आधी खालच्या स्तरावरती मेंबर म्हणून काम करत होता आणि त्याच्यानंतर प्रमोट होत होता. आज तो सेंट्रल कमिटीमध्ये आहे आणि पुढल्या काही टप्प्यामध्ये नक्कीच तो पॉलिट ब्युरो मेंबर सुद्धा होईल, कारण त्याची स्थिती तशी आहे. त्याच्या खाली डीव्हीसी मेंबर्स असतात, मग त्याच्या खाली कमांडर्स आणि त्याच्या खाली मेंबर्स. मेंबरपर्यंतचे सगळे लोक आहेत हे सगळे त्याची ग्रीन आर्मी आहे, जी आर्मी बंदूकधारी असतात
आणि त्याच्या खाली गावांमध्ये त्यांना साथ द्यायला ARD आणि GRD नावाचे त्यांचे मेंबर्स असतात. तेही बऱ्यापैकी त्यांना शासनाला यांची जाणीव असते की कोण आहे साधारणतः, परंतु त्याच्यावरती मात्र कारवाई करता येत नाही. आणि हे सगळं नक्षल्यांचे हे लष्करी सेनेची जी व्यवस्था ते करायचे काम ते ARD GRDच्या माध्यमातून साधारणतः करत असतात. हा झाला ग्रामीण भागामध्ये त्याच्या रचनेचा भाग. ज्याप्रमाणे आपल्याकडे देशाचं मंत्रिमंडळ असतं त्याचप्रमाणे काहीशा प्रमाणामध्ये ही रचना नक्षलवाद्यांमध्ये केलेली आहे. आणि PLGAची रचना जर तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात येईल की एक राष्ट्र म्हणून ज्या पद्धतीची रचना असायला पाहिजे असं उतरंड जे असते त्याच प्रकारची यांची व्यवस्था केली आहे. शहरी लोकांमध्ये त्यांचे जे कार्यकर्ते काम करतात ते एकतर बुद्धिवंत लोक मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ते आहेत. समजा ते आयडेंटिफाईड झाले, अशा काही घटना झाल्या जसं अनुराधा गांधीची केस या संदर्भामध्ये सांगता येईल. असे काही लोक जोपर्यंत आयडेंटिफाईड होत नाही, जोपर्यंत पोलीस कारवाई यांच्यावरती होत नाही, जोपर्यंत त्यांना लक्षात येतं की पोलीस कारवाई होणार आहे, तोपर्यंत ते शहरामध्ये विविध फ्रंटवरती सामाजिक कार्यकर्ते म्हणून, एखाद्या ठिकाणी प्राध्यापक म्हणून, एका ठिकाणी एखाद्या ठिकाणी इंजिनियर म्हणून किंवा शासनाच्या अखत्यारीमध्ये कुठल्या तरी कामांमध्ये असतात किंवा फुल टाइम सामाजिक कार्यकर्ते म्हणून वागत असतात. जेव्हा त्यांना वाटतं की आता वेळ आलेली आहे, आपल्याला पडून जाण्याशिवाय गत्यंतर नाही, त्यातले काही लोक मात्र पडून जातात, काही लोक पोलीस कारवाईला समोर जातात आणि तरीही टिकून असतात. यांचे दोन फ्रंट आपण पाहिले. एक पहिला म्हणजे दोन विंग मी तुम्हाला सांगितले, साधारणतः दोन विंग. एक प्रत्यक्षामध्ये सेनेमध्ये सामील होणारे लोक आणि दुसरा जो विंग आहे तो सेनेत न जाता त्या व्यवस्था यशस्वी करायसाठी शहरातल्या लोकांसोबत राहून काम करतात, ते त्यांच्या फ्रंट संघटना. याला तुम्ही अर्बन नक्षल असं म्हणता. ऍक्च्युली ते मुळात हा शब्द जो आहे तो अर्बन नक्षल हा अलीकडे आलेला आहे, परंतु नक्षल्यांचं साहित्य जर तुम्ही अभ्यासलं तर लक्षात येईल. त्याचे स्ट्रॅटेजिक जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये ते फ्रंट संघटना असं म्हणून त्याचा एक रचना, एक सैद्धांतिक रचना त्या पद्धतीने त्यांनी करून ठेवली आणि त्या पद्धतीने ते कामं करतात. म्हणजे दोन विंग साधारणतः आहेत. एक शहरात काम करणारी वेगळी विंग आणि गावांमध्ये काम करणारी वेगळी. आता हे नक्षलवाद का अस्तित्वात आलं, कधी अस्तित्वात आलं, या संदर्भात अनेक प्रश्न समाजामध्ये आहेत. अशा प्रकारे या नक्षलवादाची मला आयोजकांनी प्राथमिक स्तराच्या काही माहितीविषयी कल्पना दिली की आम्हाला त्याची माहिती हवी आहे, म्हणून मी थोडासा या भागांकडे वळतोय. कधी नक्षलवाद अस्तित्वात आला? नक्षलवाद 1967ला पश्चिम बंगालच्या नक्षलबारीमध्ये जन्माला आला. अशा पद्धतीच्या थिअरीज आपण अनेकदा ऐकलेल्या आहेत. एक अभ्यासक म्हणून मी जबाबदारीने तुम्हाला सांगतो की 1967ला नक्षलवाद जन्माला आलं नव्हे. नक्षलवादाचं नामकरण 1967ला झालंय. खऱ्या अर्थानं नक्षलवाद त्या आधी जन्माला आलेला आहे. पण मात्र 1967लाच हे नक्षलवाद जन्माला आला असं का सांगितलं जातं? त्याच्या पाठीमागे काही कारण आहे. आपण त्याच्या तपशिलामध्ये जाणार आहोत. मात्र ती घटना 1967ची आहे. ती ज्या पद्धतीने सांगितली जाते की जमिनीच्या वादातून शासनाकडनं काही लोकांवरती अन्याय झाला आणि त्याच्यामुळे मग त्या उठावातून नक्षलवाद जन्माला आला. म्हणजे नक्षलवाद हा जमिनीचा वाद, म्हणजे जमीन हे सगळ्या नागरिकांचा हक्क आणि त्या हक्कासाठी म्हणून नक्षलवाद उदयास आला, अशा पद्धतीची मांडणी आपण साधारणतः अनेकदा ऐकलेली आहे. काय होती ती घटना? साधारणतः काय होतं की 1967च्या आधी काही ह्या भागांमध्ये, पश्चिम बंगालच्या भागामध्ये वारंवार काही भागामध्ये काही एक समूह जे होता, सशस्त्र समूह होता, जे गावठी शस्त्रांच्या आधारावरती लूटपाटचे घटना नोंद आहे, त्याची नोंद आहे घटनांची. आणि उभं पीक घेऊन पडून जाणे, कोणाची शेती बडकावून टाकणे, अशा प्रकारच्या काही घटना त्या भागांमध्ये आहेत. एक शेतकरी शेत जोतायला शेतामध्ये गेला, त्याला एका जमीनदारांनी अडथळा उभा केला आणि त्यातून जो वाद उभा झाला, त्या वादामुळे पोलिसांचा एक गट त्या भागामध्ये हे वाद शमवण्यासाठी एकत्र आले. एक सोनम वांगडी नावाचा एक PSI त्या ठिकाणी आपल्या 5-7 लोकांना घेऊन निशस्त्र त्या ठिकाणी आला आणि हे वाद शमवायसाठी 2 गुटांना घेऊन जेव्हा त्याची चर्चा चालू होती तेव्हा एकाएकी काही लोकांनी त्यांच्यावरती हल्ला केला आणि बाणाच्या हल्ल्यामध्ये, म्हणजे तीर बाणाच्या हल्ल्यामध्ये तो मारला गेला. तो मारला गेल्यामुळे वातावरण जे तापलं
त्या तापलेल्या वातावरणामुळे नंतर पोलिसांचा ताफा त्या भागात आला, 144 धारा त्या ठिकाणी लागली, म्हणजे कर्फ्यू लागलं आणि या कर्फ्यूमध्ये ते परत वाद वाढलं. काही सशस्त्र समूह पोलिसांच्या अंगावरती येत आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. त्याच्यामुळे सशस्त्र पोलीस बल त्या भागामध्ये उतरली आणि त्या संघर्षामध्ये परत काही लोक मारले गेले. ही घटना भारताच्या इतिहासात अत्यंत महत्वाची घटना म्हणून नक्षलवादाच्या संदर्भामध्ये नोंदणीकृत आहे. आणि हा जो भडका उडाला, या भडक्याने नक्षलवादाचा एक प्रयोग, नक्षलबारी मधला हा जो प्रयोग आहे हा भारतभर प्रसारित झाला आणि तेथून नक्षलवादाची सुरुवात झाली असं आपल्याला ऐकायला भेटतं. पण खऱ्या अर्थाने नक्षलवाद या काळात अस्तित्वात आलेला आहे का? जर तुम्ही याच्या तपशिलात जाल तर लक्षात येतं. मी थोड्या वेळा आधी तुम्हाला सांगितलं की 1967ला झालेली ही घटना म्हणजे ऍक्सिडेंट नव्हतं. एकाएकी एखाद्या ठिकाणी पोलीस किंवा एखादा शासकीय मंडळ त्या ठिकाणी तुम्हाला समजावलं आला असेल आणि ग्रामीण लोकांनी त्याच्यावरती एकाएकी हल्ला झाला असं होऊ शकत नाही. त्याच्या पाठीमागे त्याची पार्श्वभूमी तयार होती आणि त्याच्या आधी जे काही चारू मुजुमदार आणि त्यांच्या समूहाने जे काही मेकॅनिझम उभा करून ठेवलेला होता त्याचे ते परिणाम होते. आणि म्हणून नक्षलबारी मध्ये तो भडका उडाल्यानंतर त्यानंतरच्या घटनाला सातत्याने कोऑर्डिनेट करून राष्ट्रीय स्तरावरती त्याचं संयोजन करून त्याचा फायदा घेऊन या देशामध्ये माओवादी क्रांती आणण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न केले गेले आणि त्या घटनेचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर आहे. 1967च्या या घटनेच्या आधारावरती अनेकदा अशा प्रकारची मांडणी केली जाते की या देशामध्ये नागरिकांवरती अन्याय झाला आणि समांतर आर्थिक समानता आली नाही. खऱ्या अर्थानं जमिनीचं वितरण व्हायला हवं होतं आणि अशा प्रकारच्या अन्यायाला दूर करायसाठी म्हणून जमिनीचा वाद म्हणून नक्षलवाद समोर आला. मी या ठिकाणी प्रकर्षाने हे बाब मांडतोय की खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये जमिनीच्या राष्ट्रीयकरणाची एक भूमिका डॉक्टर आंबेडकरांनी मांडली होती आणि कदाचित त्या मागणीला राष्ट्राकडनं साथ मिळाला असता, म्हणजे त्याला ते झालं असतं, होऊ शकलं असतं तर कदाचित आर्थिक समानता दूर करायसाठी एक मोठं साधन किंवा एक मोठा आधार त्या भागामध्ये येऊ शकला असता. परंतु इथल्या राजकीय परिस्थितीमध्ये ते शक्य झालं नाही. पण ही बाब पुढील काळामध्ये जेव्हा शासनाला लक्षात आली तेव्हा म्हणजे त्याला नक्षलवाद्यांच्या मागण्या किंवा कम्युनिस्टांचं जे आंदोलन आहे ते ज्याला परिणामकारक होतं. 1975च्या काळामध्ये इंदिरा सरकारने लँड सिलिंग ऍक्ट आणलं. समाजवाद हा शब्द उद्देश पत्रिकेमध्ये आणला आणि त्यातून आम्ही गरिबांना समानता आणण्यासाठी आर्थिक समानतेचे काही तत्व अंगीकारतोय अशा प्रकारची मांडणी त्यांनी या प्रकारे केली. पण तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीला इतक्या मोठा वेळ निघालेला होता की त्याला अर्थ उरलेला नव्हतं. आणि 1950च्या काळामध्ये आम्ही जेव्हा विचार करतो तर खऱ्या अर्थानं उत्पादनाचं साधन हे जमीन अत्यंत महत्वाची होती. अलीकडे जमीन हे उत्पन्नाचं एकमेव आता साधन राहिलेलं नाहीये. परंतु 75च्या काळामध्ये तो प्रयत्न झाला. मी दुसरा अंग याचा बघतोय की कदाचित डॉक्टर आंबेडकरांची मागणी 1950च्या काळामध्ये जर राष्ट्रांनी मान्य केली असती आणि जमिनीचे समांतर वाटप झाले असते तर काही प्रमाणामध्ये आर्थिक समानता आपल्या देशामध्ये नक्की दिसू शकली असती. पण अशा स्थितीमध्ये नक्षलवाद जन्माला आला नसता का? मी जेव्हा याच्यावरती चिंतन करतो तर माझं आकलन मला असं म्हणते की जरीही हे होऊ शकलं असतं तरीही नक्षलवाद कदाचित जन्माला आला असता. मात्र केवळ नक्षलवाद वाढीसाठी जमिनीचा संघर्ष म्हणून ज्या पद्धतीने नक्षलवादी जमिनीचा मुद्दा समोर येतात कदाचित हा मुद्दा त्यांच्या समोर नसता. त्याशिवाय दुसऱ्या मुद्द्यांच्या आधारावरती त्यांना यावं लागलं असतं. परंतु नक्षलवाद मात्र 100% आला असता असा माझा अंदाज आहे. मी का अशी हे का बोलतोय, का सांगतोय? त्याला दोन कारण आहेत. नक्षलवादाचे राजकारण समजून घ्यायचे असेल तर दोन मुद्दे लक्षात घेण्यासारखे आहेत. पहिला की नक्षलवाद्यांचे उद्देश काय आणि दुसरा की नक्षलवाद्यांचे आधार काय. लक्षात घ्या, ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. नक्षलवाद्यांचे उद्देश आणि नक्षलवाद वाढीचे आधार. मी जमिनीचा मुद्दा जो तुमच्यासमोर थोड्या वेळा आधी उपस्थित केला तो नक्षलवाद वाढीचा आधार होता, नक्षलवादाचा उद्देश नव्हे. का बरं?
ज्या दोन गोष्टीमुळे नक्षलवादाला खतपाणी भेटते ते त्याचे आधार आहेत. अर्थातच ज्या मागण्या घटना ज्यातून शासनविरोधी लोकांना संताप वाटतो आणि लोक हक्कासाठी स्वतःला हतबल समजतात, त्यांना नक्षलवादी पर्याय म्हणून दाखवला जातो आणि नक्षल चळवळीचा प्रसार केला जातो. अर्थातच तुमच्यावरती कोणत्या तरी प्रकारे अन्याय होत असेल, त्याला या शासन व्यवस्थेमध्ये याच्या ह्या रचनेमुळे न्याय मिळू शकत नाही असं भासवलं जातं आणि त्यातून नक्षलवाद वाढीचे आधार प्राप्त होतात. मग यात जमिनीचा हक्क असो किंवा गरिबी, भूकमारी, स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीवरती असणाऱ्या आपल्या समस्या असोत, अशा अनेक समस्या असू शकतात. त्या दाखवून आता काय करावं, तर या व्यवस्थेविरुद्ध तुम्हाला बंड केल्याशिवाय पर्याय नाही अशा प्रकारची मांडणी केली जाते आणि त्यातून नक्षलवादाला आधार भेटतात. हे नक्षलवादी वाढीचे आधार आहेत, हे नक्षलवादाचे उद्देश नाहीत. नक्षलवाद त्यासाठी आलेला नाहीये आणि हे आधार मजबूत करायचे हे तंत्र आहेत, त्यासाठी ते वापरले जातात. मग उत्तरोत्तर काळात अलीकडच्या काळामध्ये जातीवादाच्या संघर्षातून सुद्धा नक्षलवादाला वाढीचे आधार भेटू शकतात हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा भारतामध्ये जे जातींचा संघर्ष होता तो पण त्यांनी वापरला आणि जातीच्या आधारावरती ज्या लोकांवरती अन्याय होतो ते लोक सुद्धा त्यांना जुडू शकतात हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा की जातीच्या संघर्षातून ज्यांच्यावरती अन्याय होतो तेही मुद्दे नक्षलवाद वाढीसाठी वापरले गेले आहेत. हा झाला त्याच्या आधाराचा भाग. परंतु मी काय सांगितलं की ज्या गोष्टीमुळे व्यक्तीवरती अन्याय होतो ते नक्षलवादाचे उद्देश नाहीत, ते नक्षलवाद वाढीचे आधार आहेत. मग नक्षलाचे उद्देश काय? नक्षलवादाचे उद्देश समजून घ्यायला आला. नक्षलवाद म्हणजे काय त्यावर अनेक विद्वान लोकांनी, जे समाज सुधारकांनी म्हणजे ओघाओघात अनेक बाबी सांगून गेले. त्यामुळे मूळ नक्षलवाद याविषयी अनेक गैरसमज या समाजामध्ये आहेत. आता नक्षलवादाचे उद्देश काय हे समजून घ्यायचे असेल तर त्याच्या तपशिलामध्ये आपल्याला जायला लागेल. खऱ्या अर्थानं नक्षलवाद उर्फ माओवाद हे एक राजकीय पक्ष आहे. मी अलीकडे सुरुवातीला त्याच्यावरती तुम्हाला बोललो आहे की नक्षलवाद म्हणजे काय, तर नक्षलवाद ही सामाजिक चळवळ नाही, नक्षलवाद ही राजकीय पक्ष आहे. आणि एक राजकीय पक्ष म्हणून ज्या पद्धतीने एक प्रतिमा तुमच्या डोळ्यासमोर आत्ता आहे, कुठल्याही राजकीय पक्षाची कल्पना तुम्ही करा, काँग्रेस असेल, बीजेपी असेल, शिवसेना असेल, भारतीय बहुजन महासंघ असेल किंवा जेही राजकीय पक्ष या देशामध्ये आहेत, ह्या सगळ्या राजकीय पक्षासंदर्भात तुमची जी काही कल्पना असेल तीच कल्पना या ठिकाणी तंतोतंत लागू होते. राजकीय पक्ष म्हणूनच नक्षलवाद जन्माला आला आणि राजकीय पक्ष म्हणून अन्य राजकीय पक्ष ज्या पद्धतीने वेगवेगळ्या फ्रंटवर काम करतात त्या सगळ्या फ्रंटवर नक्षलवादी सुद्धा काम करतात आणि त्या माध्यमातून नागरिक या चळवळीला जुळावेत असा त्यांचा उद्देश असतो. मात्र प्रस्थापित राजकीय पक्ष राजकीय सत्ता मिळवायला सत्ताधारी पक्षाच्या चुका मोजून निवडणूक मार्गे लोकांना आकर्षित करण्यासाठी जे प्रयत्न करतात त्या पद्धतीचे प्रयत्न नक्षलवादी करीत नाही. नक्षलवादी याच बाबी, ज्या समस्या कुठलाही राजकीय पक्ष वापरतो त्याच बाबी वापरून शासनाच्या चुका दाखवून त्यांना सत्तेत जायचं नाही तर सशस्त्र क्रांती करून सत्तेत यायचं आहे. त्यामुळे काय कारण, तर प्रस्थापित व्यवस्था, त्यांची रचना आणि त्यांचे मूलभूत आधार नक्षलवाद्यांना अपेक्षित साम्यवादी व्यवस्था निर्माण करायला अशक्य वाटते. त्याच्यामुळे ते लोकशाही पद्धतीने यांच्याकडे बघत नाही. म्हणजे राजकीय पक्ष ज्या ज्या घटनांच्या आधारावरती सत्तेत यायसाठी सत्ता पक्षाला डॉमिनेट करायचा प्रयत्न करतात त्याच गोष्टी नक्षलवादी सुद्धा करतात. परंतु त्यांचा उद्देश त्या व्यवस्थेमध्ये सुधार असं नाही, तर त्या व्यवस्थेचा बागुलबुवा करून त्याला काय म्हणतात की त्याचा गवगवा करून त्या माध्यमातून हे राष्ट्र, हे व्यवस्था कशी चुकीची आहे, वाईट आहे हे दाखवून लोकांना नक्षलवादाकडे ओढायसाठी ते प्रयत्न करतात. तर नक्षलवादी राजकीय पक्ष आहे आणि राजकीय पक्ष म्हणून ज्या पद्धतीने सत्तेसाठी दुसरे राजकीय पक्ष क्रियाशील आहेत, सगळ्या फ्रंटवरती काम करतात, त्याचप्रमाणे नक्षलवादी सुद्धा सगळ्या फ्रंटवरती सत्तेसाठी प्रयत्न करतात. परंतु नक्षलवाद्यांना लोकशाही पद्धतीने सत्तेत यायचं नाही. तर ज्या पद्धतीने आपण माओवादी व्यवस्था म्हणतो की माओवाद सांगतो की बॅरल बंदुकीच्या नळीतून या देशामध्ये क्रांती आणायची आणि क्रांती आणल्यानंतर या ठिकाणी त्यांना सत्तेत यायचे. का बरं?
कारण त्यांना जी व्यवस्था या देशामध्ये अस्तित्वात आणायची आहे ती व्यवस्था लोकशाही मार्गे या देशामध्ये अस्तित्वात येऊ शकत नाही. आणि त्यामुळे संसदीय लोकशाही व्यवस्था जी आहे त्यांनी अमान्य केली आहे, त्यांना ते लोकशाही व्यवस्था मान्य नाही. त्यामुळे या संसदीय व्यवस्थेच्या कुठल्याही पद्धतीने डेमोक्रेटिक वेनी त्यांना सत्तेत यायची इच्छा नाही आहे, का तो त्याचा उद्देश नाही. खऱ्या अर्थाने जे डेमोक्रेटिक पद्धतीने सत्तेत येतात ते परिवर्तन करू शकत नाही किंवा विकासाचे जे टप्पे साम्यवादामध्ये गाठता येऊ शकतात अशी कल्पना मार्क्स, लेनिन आणि माओनी मांडली, त्या पद्धतीने ते विकासाचे टप्पे लोकशाही पद्धतीने आम्ही सत्तेत येऊन गाठू शकत नाही. या बाबतीमध्ये ते कठोर भूमिका घेऊन आहेत. आणि म्हणून या देशामध्ये क्रांतीच्या माध्यमातूनच सत्तेत यावं हा हट्ट त्यांचा या ठिकाणी आपण पाहतोय. दुसरं असं की संसदीय लोकशाही व्यवस्था जी आहे ते मुळात त्यांना मान्य नाही. आणि या साम्यवादी व्यवस्था आणायची आहे. साम्यवादी व्यवस्था म्हणताक्षणी रशिया आणि चीन हे दोन मॉडेल आपल्या डोळ्यासमोर येतात. त्यात भारतीय नक्षलवादी आज माओवादी म्हटले जातात. माओ त्से-तुंग ने जे चीनमध्ये जी सशस्त्र राज्यक्रांती घडवून आणली ते स्वप्न लिखाणातून जे काही माओनी त्या काळामध्ये बघितलं त्या स्वप्नातलं जे माओवाद जे आहे, माओवादी व्यवस्था जी आहे ती भारतामध्ये त्यांना अस्तित्वात आणायची आहे. म्हणजे मुळात 30 वर्ष माओ त्से-तुंगनी सत्तेत राहिल्यानंतर जे काही अनुभव घेतले, क्रांती होण्यापूर्वी जी कल्पना त्यांनी मांडली, 30 वर्ष सत्तेत राहताना त्याला लक्षात आलं की ते कल्पना करणं ठीक होते, वास्तवात मात्र ते आणणं शक्य नाही आहे. आणि त्यानंतर जे ट्रान्सफॉर्मेशन आपण चीनमध्ये माओच्याच काळामध्ये बघतो आणि माओच्या नंतरच्या काळामध्ये आजपर्यंत बघतोय, तर तुमच्या लक्षात येईल की ते स्वप्न हे वेगळी बाब आहे, वास्तविकता मात्र फार निराळी आहे. आज जर आपण चीनचा विचार केला तर त्यामध्ये केवळ साम्यवादी शुद्ध स्वरूपामध्ये व्यवस्था राहिलेली आहे का, तर नाही, की अनेक विचारधारा त्यांना स्वीकाराव्या लागल्यात आणि ते वास्तव होतं. ते स्वप्न आणि वास्तव ह्या दोघांमधला फरक जो आहे तो माओनी घेतला. मात्र भारतामध्ये माओच्या स्वप्नातलं जे माओवाद आहे ते या ठिकाणी त्यांना अस्तित्वात आणायचे आहे. आता ते कितपत वस्तुनिष्ठ आहे, ज्यांना या व्यवस्थेचा अभ्यास असेल त्यांना हे लक्षात येतं, ते समजतं की नक्षलवाद आधुनिक काळामध्ये शुद्ध मूर्खपणा आहे आणि हजारो लोकांची नाहक आत्महत्या आणि आत्मघात करण्याचे तंत्र आहे. याशिवाय त्याला आपण काही म्हणू शकत नाही. मी याला एक घटना आपल्या समोर जोडतोय, एक घटना जोडतो. साम्यवादाच्या संदर्भामध्ये वस्तुनिष्ठता काय आहे याला एक उदाहरण आपल्या डोळ्यासमोर, जिवंत उदाहरण, देशातलं उदाहरण आहे. आम्ही 1947ला स्वतंत्र झालो आणि कम्युनिस्टांमधले 2 गट, वेगवेगळे जे गट होते, आंतरिक होते, म्हणजे स्पष्ट ते देशासमोर आलेले नव्हते, परंतु त्यांच्यामध्ये आंतरिक 2 गट होते. त्यातला एक गट जो होता तो सशस्त्र क्रांतिवादी होता आणि दुसरा जो गट होता त्यांनी देशातल्या लोकशाही व्यवस्थेला स्वीकारलेलं होतं. यातला सशस्त्र क्रांतीला जो समर्थक असणारा गट आहे तो वारंवार बंडाळी करतच होता. ते बंड सगळीकडे त्यांचे सुरू होते, अनेक ठिकाणी सुरू होते. त्या गटांनी तेलंगणाच्या भागामध्ये एक मोठा उद्रेक घडवून आणला. हैदराबाद प्रांत भारतामध्ये समाविष्ट करण्यात यावा वगैरे वगैरे सगळ्या आपण त्या सगळ्या चर्चा ऐकलेल्या आहेत. आणि त्या भागामध्ये कम्युनिस्टांचा जो उद्रेकवादी जो गट होता तो क्रियाशील होता. आणि या देशामध्ये आलेली ही जे सत्ता आहे ही सत्ता खऱ्या अर्थाने लोकशाही नाही, हे खऱ्या अर्थाने ट्रान्सफॉर्मेशन झालेलं नाही आणि म्हणून परत क्रांतीची गरज आहे असं म्हणून त्यांची क्रांती सुरूच होती. 1949 ते 51 जे काही तेलंगणाने अनुभवलं स्वातंत्र्यानंतर, रशियन राष्ट्रप्रमुखांनी त्यात हस्तक्षेप केला आणि या साम्यवाद्यांना त्यांनी समज दिली की या देशामध्ये आज जर परिवर्तन करायचे असेल तर आम्हाला लोकशाही पद्धतीनेच जायला लागेल. आता सशस्त्र क्रांतीची या जगात गरज राहिलेली नाही. परंतु 1951 पर्यंतची परिस्थिती जगामध्ये आलेली होती. त्याच्यामध्ये 2 राज्यक्रांती आम्ही अनुभवल्या होत्या. एक रशियन राज्यक्रांती, पहिल्यांदा एक राज्यक्रांती झाली, त्याच्यामुळे रशियन राज्यक्रांतीला साम्यवादी आपला आदर्श मानत होते. 1949ला चीनमध्ये दुसरी राज्यक्रांती झाली आणि त्यानंतर रशियावरती नाराज असणारे हे जे लोक होते यांनी रशियाला स्वीकारण्यापेक्षा ते चीनला आपला आदर्श मानत होते. त्यांनी रशियाच्या या हस्तक्षेपावरती आक्षेप नोंदवला.
परंतु आक्षेप नोंदवणाऱ्या या लोकांची संख्या काही भागामध्ये होती, संख्या कमी होती. राष्ट्रीय स्तरावरती त्यांचं नियोजन नव्हतं आणि त्याच्यामुळे मग तेलंगणाचा तो वाद काही प्रमाणामध्ये थांबला असं आपण पाहिलेलं आहे. नक्षलवाद का जन्माला आला आणि कसा जन्माला आला हे जर आपण त्याच्या तपशिलात जाऊन बघितलं तर नक्षलवादाचं राजकारण समजायला सोपं जातं. आणि त्या संदर्भात अनेक गैरसमज समाजामध्ये आहेत. ते गैरसमज आपल्याला दूर करायला थोडंसं सोपं होईल आहे. नक्षलवाद खऱ्या अर्थानं काही लोक अशी मांडणी करतात की आंबेडकरी जनता नक्षलाच्या पाठीशी उभी करायला नक्षलवाद म्हणजे आंबेडकर फुले शाहू यांचे एक्सटेन्शन आहे अशी मांडणी काही लोक करतात. त्यांना माझे हे जे चिंतन आहे हे थेट उत्तर राहणार आहे. नक्षलवाद म्हणजे आंबेडकर विरुद्ध छुपे षडयंत्र आहे असं माझं मत आहे. मी आंबेडकरवाद आणि नक्षलवाद यावर पुढच्या टप्प्यात सविस्तर चर्चा करणार आहे. मात्र आता नक्षलवाद कसा जन्माला आला हे समजून घ्यायला का जन्माला आला याचे काही प्रमाणात उत्तर वरील भागात दिले आहे. त्याचा असं एक का जन्माला आला हे समजून घेतलं तर नक्षलवादाचे उद्देश, त्याची वस्तुनिष्ठता आणि त्याची प्रासंगिकता समजायला आपल्याला सोपे जाईल. आपण पाहिलं की 1967ला नक्षलबारीला जन्माला आलं. मी याचा उल्लेख केला की नक्षलबारीमध्ये जे काही उद्रेक झाला तो खऱ्या अर्थानं नक्षलवादाचा जन्म नव्हता, ते नक्षलवादाचं नामकरण होतं. परंतु जेव्हा हे नामकरण झालं तेव्हा नक्षलवाद बाल्यावस्थेत नव्हता, तो तारुण्यावस्थेत होता. मी हे फार जबाबदारीने बोलतोय. त्याला काही ऐतिहासिक आधार आहेत. मी पुढच्या टप्प्यामध्ये त्याच्यावरती चर्चा करणार आहे. हे तारुण्यावस्थेत होतं. म्हणजे 1967ला जेव्हा नक्षलबारीमध्ये उद्रेक झाला तेव्हा नक्षलवाद हा सुस्थितीमध्ये संघटित अवस्थेमध्ये होता आणि त्याच्यामुळेच नक्षलवाद्यांना ते घडवून आणता आलं. मात्र नक्षलवाद हा या उद्रेकाला नाव याच्या अलीकडच्या काळामध्ये, त्याच्या आधीच्या काळामध्ये मात्र नव्हता. आता काय सगळं परिस्थिती होतं त्याच्या जेव्हा तुम्ही तपशिलात जेव्हा जाता तेव्हा ते लक्षात येतं. तुम्ही नक्षलवादाचा इतिहास जर तुम्ही ऐतिहासिक पार्श्वभूमीवर तपासून पाहिला तर नक्षलवादी आणि कम्युनिस्ट ह्या दोघांमधला भेद सुद्धा तुमच्या लक्षात येईल. बऱ्याचदा लोकांची गफलत होते की कम्युनिस्ट म्हणजे नक्षल म्हणजे कम्युनिस्ट का. मी एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट करतो आहे की नक्षलवाद हे मुळात कम्युनिस्ट आहेत, परंतु सगळे कम्युनिस्ट नक्षल नाहीत. तुम्ही जर ऐतिहासिक आधारावरती नक्षलवादी चळवळीचा जर तपशिलात जाऊन अभ्यास केला तर तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येतील. मी काही गोष्टी त्याच्यात पुढच्या टप्प्यामध्ये सांगायचा प्रयत्न करील आहे जर मला वेळ असेल आहे. नक्षलवादाच्या सुरुवात कशी झाली वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी समजायला आपल्याला स्वातंत्र्य काळापासून ह्या गोष्टीला त्यांना समजावं लागतं. तेव्हा नक्षलवादाचे उद्देश काय आहेत ते लक्षात येतात. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्या काळामध्ये वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने लढत होते. त्या सर्वांचे परिणाम म्हणून आम्ही स्वतंत्र झालो आणि त्यांचे बलिदान या देश हिताचे ठरले. ते सगळं स्वातंत्र्यवीर आहेत हे एकमताने आम्ही मान्य करतो आणि त्याचा सगळे लोक सन्मान करतात. मात्र भारताच्या स्वातंत्र्यानंतरही ज्यांनी हा संघर्ष सुरूच ठेवला त्यांना तुम्ही काय म्हणणार. हे संघर्ष कशासाठी होते तर भारत देश स्वातंत्र्यानंतर कसा असेल असे काही लोकांनी स्वप्न बघितले होते आणि त्यात भारताची व्यवस्था स्वातंत्र्यानंतर कशी असेल ते रचनाकार कोण असतील याविषयी अनेक कल्पना आपल्या डोळ्यासमोर आहेत. मी स्वातंत्र्याच्या आधीपासनं, स्वातंत्र्याच्या थोडासा काळाआधी, स्वातंत्र्यानंतर याचा जो गोषवारा आपण जर त्याचा अभ्यास करतो, गोषवारा घेतो तर लक्षात येतं की स्वातंत्र्याच्या नंतर देशाची व्यवस्था कशी असावी या संदर्भात ज्या कल्पना आपल्या डोळ्यासमोर येतात त्याच्या 3 महत्वाचे प्रवाह या देशामध्ये दिसून येतात. त्यात पहिला जो प्रवाह आहे तो पहिला प्रवाह वीर सावरकरांच्या कल्पनेतून आलेला हिंदू राष्ट्राच्या संदर्भात असलेला प्रवाह आहे आणि त्यांच्या कल्पनेतून जे RSS निर्माण झाली आणि RSSनी राष्ट्राच्या निर्मिती संदर्भामध्ये एक विशिष्ट कल्पना मांडली, ते हिंदू राष्ट्राची कल्पना ते कठोरतेने मांडतात. तो पहिला प्रवाह. दुसरा प्रवाह प्रामुख्याने साम्यवादाचा होता. साम्यवाद आपल्या देशामध्ये साम्यवादी विचारधारा कधीपासून आली तर 1918ला जेव्हा रशियन राज्यक्रांती झाली त्याच्या लगेच भारतामध्ये काही कम्युनिस्ट भारतामध्ये दिसून येतात.
म्हणजे त्यांची सुरुवात भारतात झालेली होती. 1925ला पहिलं अधिवेशन भारतामध्ये त्यांचं झालं, परंतु 1920च्या आधीच साम्यवादी पक्षाचे लोक, कम्युनिस्ट पक्षाचे लोक या देशामध्ये होते. 1942 पर्यंत या कम्युनिस्टांना जागतिक स्तरावरती बंदी होती. अनेक राज्यांनी बंदी घातलेली होती. देशामध्ये ब्रिटिशांचं सरकार होतं आणि त्याच्यामुळे या देशात सुद्धा 1942 पर्यंत या कम्युनिस्टांना स्वतंत्र पक्ष म्हणून मान्यता मिळाली नव्हती. आणि पक्ष म्हणून मान्यता मिळाली नव्हती तरी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये कम्युनिस्ट भारतात वाढत आहेत हे बघून काँग्रेसमधली एक फडी समाजवादी काँग्रेस म्हणून समोर आली. तर या समाजवादी काँग्रेसच्या या गटांमध्ये राहून हे कम्युनिस्ट मोठ्या काही प्रमाणात राहिले. काही छुप्या पद्धतीने या देशामध्ये काम करत राहिले. परंतु हे जे कम्युनिस्ट या देशामध्ये स्वातंत्र्यापूर्वी भूमिका घेऊन होते, त्या स्वातंत्र्याला त्यांचा मोठा हातभार होता आणि त्यांचे हुतात्मा आहे, त्यांचं बलिदान आहे या देशाला अत्यंत महत्वाचा ठरतो. परंतु त्याच्यामध्ये दोन गट होते. एक जो स्वातंत्र्यापूर्वी या लोकांसोबत, कम्युनिस्टांसोबत होता, त्यातला एक गट स्वातंत्र्यानंतर या संसदीय लोकशाहीवादी व्यवस्थेमध्ये समाजवाद व्यवस्था स्वीकारल्यानंतर समाविष्ट झाला. राजकीय पक्ष म्हणून ते या देशात पुढे आले, तो एक गट. आणि दुसरा त्यांच्यातला जो आंतरिक गट होता, तो दुसरा गट जो होता तो की जो केवळ आणि केवळ क्रांतीच्या माध्यमातून या देशामध्ये राजकीय व्यवस्था परिवर्तन व्हायला पाहिजे या गोष्टीला चिकटून होता. त्यांनी लोकशाही पद्धतीने या व्यवस्थेमध्ये ट्रान्सफॉर्मेशन व्हायला पाहिजे या गोष्टीला कधीही मान्यता दिली नाही. आणि संसदीय शासन व्यवस्था जी आम्ही आज अंगीकारलेली आहे त्याला त्यांनी कधीही मान्यता दिलेली नाही. तर आजपर्यंत त्याला त्यांनी मान्यता दिली नव्हती. हा तो दुसरा गट कम्युनिस्टांमधला. आणि हा जो दुसरा गट होता, हा गट खऱ्या अर्थाने नक्षलवादी गट म्हणून आज आपण स्पष्ट पद्धतीने त्याला बघतोय. तिसरा प्रवाह कोणता होता? तर तिसरा प्रवाह म्हणजे की ज्या पद्धतीची व्यवस्था या देशामध्ये अस्तित्वात आहे, म्हणजे भारतीय संविधान ज्या स्वरूपामध्ये अस्तित्वात आला, ह्या स्वरूपाच्या संदर्भात ज्या कल्पना ज्या पद्धतीने ज्या लोकांनी मांडली, त्याच्यामध्ये नेहरू, आंबेडकर आणि अनेक काही महत्वाचे लोक महत्वाचे ठरतात. म्हणजे आंबेडकरांचा उल्लेख या ठिकाणी महत्वाचाच ठरतो, कारण या देशामधली जी काही संसदीय शासन व्यवस्था आपण अनुभवतो आहे, या शासन व्यवस्थेच्या आर्किटेक्ट आम्ही त्याला का म्हणतो, कारण ही व्यवस्था कशी असावी त्याची इत्थंभूत रचना जी आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी मांडलेली आहे. म्हणजे त्या काळामध्ये वेगवेगळे काहीही प्रवाह असले त्या सगळ्याला बायपास करून एक अशी व्यवस्था, सर्वसमावेशक व्यवस्था डॉक्टर आंबेडकरांनी या देशाला दिली आणि त्या पद्धतीची व्यवस्था आज या देशामध्ये म्हणजे लागू आहे. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही ते उद्देश पत्रिकेमध्ये आम्ही त्याची मांडणी करतो की या देशाची व्यवस्था कशी आहे. तर आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचे वगैरे वगैरे सगळं ते कल्पना मांडतोय. म्हणजे हे उद्देश पत्रिका देशाचा आरसा आम्ही म्हणतो. तर जी व्यवस्था स्वीकारली हा तिसरा प्रवाह होता. पहिल्या दोन प्रवाहांनी या तिसऱ्या प्रवाहाला मान्यता दिलेली नाही. आणि मान्यता दिलेली नसल्यामुळे ह्या वरच्या दोन्ही प्रवाहाचा जो असंतोष आहे हा सातत्याने या देशामध्ये आम्ही अनुभवत आहे. ते वेगवेगळ्या पद्धतीने ते व्यक्त होतात आणि सातत्याने त्याचा अनुभव आम्ही घेत आहोत. आता पहिला प्रवाह जो मी सांगितला, जो सावरकरांच्या विचारातून आपण आलेला आहे, तो माझा आज मांडणीचा विषय नसल्यामुळे त्याच्यावरती मी फोकस करत नाही. कधीतरी प्रसंगाला तर नक्की त्याच्यावरती मात्र मी सविस्तर बोलणार आहे. दुसरा प्रवाह जो आहे तो साम्यवादी गटांचा होता, ज्या कम्युनिस्टांमधल्या संघर्षातून अस्तित्वात आला. साधारणतः तेव्हापासून हा जो गट आहे तो साम्यवाद शुद्ध स्वरूपामध्ये चीन आणि रशियामध्ये ज्या पद्धतीने अस्तित्वात आला त्याच पद्धतीने देशामध्ये अस्तित्वात यावा यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. हा दुसरा प्रवाह नक्षलवादाच्या उदयासाठी महत्वाचा होता. आता त्यात एक सूत्र लक्षात घेण्यासारखं आहे की सर्व नक्षलवादी कम्युनिस्ट, मी थोड्या वेळात सांगितलं की सगळे नक्षलवादी कम्युनिस्ट आहेत, परंतु सगळे कम्युनिस्ट नक्षलवादी नाहीत. मी का म्हणतो, जबाबदारीने बोलतो, हे लक्षात घ्या. या बाबतीमध्ये देशामध्ये मोठी गफलत होती आहे आणि ह्या देशाला ही जी गफलत आहे हे अंधाराकडे लोटते आहे. त्यासाठी ही बाब गंभीरतेने लक्षात घ्यायची गरज आहे. अनेक कम्युनिस्टांना अनावधानाने काही लोक नक्षलवादी ठरवून त्यांच्या निरपेक्ष
परिश्रमाला कलंकित केल्यासारखं सगळं वातावरण हा देश अलीकडे अनुभवतोय. नक्षलवाद नियंत्रित करायला खऱ्या अर्थाने ह्या लोकशाहीवादी कम्युनिस्टांनी मोठा हातभार लावला, या गोष्टीकडे आम्ही कनाडा करतो. आम्ही हे विसरून चालता येणार नाही. म्हणजे जेव्हा पश्चिम बंगालला पहिल्यांदा नक्षलवाद अस्तित्वात आलं, असं जे 67 ते उठाव वगैरे आपण अनुभवले, त्याला नियंत्रित करायला जर सगळ्यात मोठी भूमिका जर कोणी घेतली असेल तर या देशातल्या याच लोकशाहीवादी लोकशाहीप्रेमी कम्युनिस्टांनी घेतली आहे, याचा विसर आम्हाला पडू नये. स्वतंत्र भारताची व्यवस्था कशी असेल याचे जे चित्र स्पष्ट झाल्यानंतर कम्युनिस्टांमध्ये एका फडीची जी निराशा झाली, समाजवाद स्वीकारल्यानंतर अनेक कम्युनिस्ट सुखावले. त्यांनी पुढे लोकशाही तत्वाचा स्वीकार करून व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात ते सामील झाले, परंतु त्यांच्यातील क्रांतीवाद्यांचा जो आंतरिक बंड होता तो करायला सुरुवात केली. 1948ला हे सशस्त्र बंड वेगवेगळ्या स्वरूपामध्ये भारतातील अनेक भागात दिसून येतात. ते दिसून येऊ लागली होती, पण त्यांची संख्या थोडीशी कमी होती आणि त्यांच्या परस्परात संयोजन राष्ट्रीय स्तरावरती नव्हतं. याच काळामध्ये त्यांनी हे आजादी झुटियाचे नारे सुद्धा लावले. हे आजादी झुटियाचा नारा जो पहिल्यांदा लागलो तो त्याच काळामध्ये 1948च्या काळामध्ये. आणि ह्या सशस्त्र क्रांतीचे समर्थक जे कम्युनिस्ट होते त्यांनी हा खऱ्या अर्थाने नारा दिला होता. आता रशियन व्यवस्था भारतामध्ये सरकारच्या लोकशाही व्यवस्थेच्या समर्थनार्थ होती, म्हणजे रशिया भारताच्या समर्थनात होती. त्याच काळामध्ये 1949ला चीनमध्ये माओच्या नेतृत्वात क्रांती झाली आणि त्याच धर्तीवरती की चीनमधली ही जी राज्यक्रांती आहे हे भारत देशाला अधिक जास्त क्रांतीसाठी सकारात्मक मानली जात होती. आणि हे स्वप्न काहीच्या मनामध्ये काहींनी बाळगून माओचे आदर्श समोर ठेवून क्रांतिकारी वाटचाल सुरू केली. अर्थातच जी व्यवस्था आम्ही स्वीकारली ती मान्य नसल्यामुळे ती उलथून फेकायला आणि साम्यवादी व्यवस्था या देशामध्ये अस्तित्वात आणायला सशस्त्र लढा म्हणून नक्षलवाद अशा स्वरूपामध्ये त्याची सुरुवात स्वातंत्र्याच्या लगेच नंतर या देशामध्ये झालेली होती. जर नक्षलवादाचा जन्म, नक्षलवादाचा उगम, त्याचा विकास आणि नक्षलवादाचं स्वरूप कसं असेल या सगळ्या संदर्भामध्ये ज्या कल्पना आहेत त्या मुळात ह्या सगळ्यांची कल्पना हे चारू मुजुमदारच्या लेखणीतून आलेल्या. म्हणजे त्याला आर्किटेक्ट ऑफ नक्षलिझम याच्यासाठीच म्हणतात, कारण ह्या सगळ्या गोष्टीची मांडणी खऱ्या अर्थाने त्यांनी केली. जर 1950 पासून 1970 पर्यंत जर चारू मुजुमदाराचा जे काही काम आहे किंवा त्यांनी जे लेखन आणि भाषण केलं ते सगळे आज उपलब्ध आहेत, म्हणजे गुगलवरती ते आपल्याला उपलब्ध होतील. ते जर आपण वाचून काढले किंवा लक्षात घेतले तर नक्षलवाद या देशाच्या हिताचं की विघातक हे सुद्धा लक्षात येतं. आणि खऱ्या अर्थाने सामाजिक चळवळ म्हणून किंवा या देशातल्या समस्यांना दूर करायसाठी म्हणून नक्षलवाद प्राथमिक आलेला नाही, तर या देशामध्ये साम्यवादी व्यवस्था आणायसाठी आणि जी काही प्रस्थापित व्यवस्था या देशामध्ये आहे ती देशातली व्यवस्था उखडून फेकण्यासाठी प्राथमिक स्तरावरती ही चळवळ सशस्त्र आधारावरती आणलेली आहे. म्हणजे या देशात या लोकांना केवळ आणि केवळ सशस्त्र बंडाळी करून साम्यवाद अस्तित्वात आणायचे आहे. ज्या धर्तीवरती चीनमध्ये अस्तित्वात आलं त्यासाठीची ही प्राथमिक लढाई म्हणजे नक्षलवाद या स्वरूपामध्ये आपण याला बघू शकता. मित्रांनो, साधारणतः 1 तास याच्या या पार्श्वभूमीवरती मी प्रकाश टाकतो आहे. हा वेळ बराच झालेला आहे आणि याच्या पुढचा भाग अत्यंत महत्वाचा आहे, नक्षलवाद आणि त्याचं राजकारण समजून घ्यायला. त्याच्यामुळे मी आता थोडासा ब्रेक घेतो आणि पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे त्याचा पुढचा जो भाग आहे हा पुढच्या भाषणामध्ये मी त्याला कव्हर करायचा प्रयत्न करतोय. अपेक्षा करतो की आतापर्यंत जे काही मी सांगितलेलं असेल नक्षलवादाचं राजकारण समजून घ्यायला तुम्हाला ते अत्यंत उपयोगी पडेल, समजून घ्यायला सोपं गेलं असेल. परत काही खूप महत्वाचे मुद्दे आहेत, म्हणजे शहरी नक्षलवाद म्हणजे काय आहे, शहरांमध्ये नक्षलवाद कशा पद्धतीने काम करतात, विद्यार्थी संघटनेमध्ये विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने ते नक्षलवादामध्ये ओढतात, हे अत्यंत महत्वाचे प्रश्न अजूनही आहेत जे याच्यावरती प्रकाश टाकायची गरज आहे. नक्षलाचं अर्थकारण कसं चालतं, जंगलांमध्ये लोक त्याच्या संपर्कात कसे असतात, असे अनेक मुद्दे आहेत. ते समजून घ्यायला अजून भरपूर वेळ लागणार आहे. त्यामुळे मी या ठिकाणी थांबतो. थांबण्यापूर्वी आपल्यास विनंती करतो की नक्षलवादाच्या संदर्भामध्ये अजून काही कल्पना तुमच्या मनात असतील आणि तुम्हाला वाटत असेल की ते समजून घ्यायला हवं तर त्याच्यावरती मी नक्की प्रकाश टाकेल. तत्पूर्वी ते आपण कमेंटच्या स्वरूपामध्ये तुम्ही मला पाठवा. नक्षलवादावरती आमचं जे काही अनेक वर्षापासून काम चालू आहे ते आम्ही
संघटनेच्या माध्यमातून करतो आहोत. आणि भूमकाल.org.com असं आमचं एक वेबसाईट आहे, त्याच्यावरती आम्ही ते टाकलेले सुद्धा आहे, ते तुम्हाला बघता येऊ शकते. माझे अनेक आर्टिकल, आमच्या अनेक लोकांच्या काही विशिष्ट आर्टिकल सुद्धा त्या वेबसाईटमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. काही अपडेट्स त्याच्यावरती आहेत, तर ते आपण बघू शकता. आपल्याला हे कसं वाटलं त्याच्यावरती तुमचं जे कमेंट असेल ते नक्की पाठवा, आणि आपल्या प्रश्नासहित पुढच्या भाषणामध्ये मी ते सगळं कव्हर करणार आहे. आपण आत्तापर्यंत मला ऐकून घेतलं करिता मी आपल्या सगळ्यांचा धन्यवाद अदा करतो. आयोजकांनी सुद्धा मला या ठिकाणी बोलायला संधी दिली, त्यासाठी त्यांचा आभार व्यक्त करतो, आणि अपेक्षा करतो की त्याच्या पुढच्या पार्ट 2 मध्ये तुम्ही या सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये मला ऐकायला नक्की इच्छुक असाल. धन्यवाद. जय भीम.